न्यूक्लियायचं लेक्चर नंबर 3. या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे रेडिओ ऍक्टिव्हिटीचा तो पार्ट जो नीटच्या ऑफिशियल सिलेबसमध्ये आहे, तो म्हणजे अल्फा बीटा गामा एमिशन. हाफ लाईफचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा रेडिओ ऍक्टिव्ह डीके आहेत त्यांनी तो मेन्शन केलेला नाहीये, तर तो पार्ट मी 5व्या लेक्चरला एक्स्ट्रा म्हणून कव्हर करेल. मला बघायचं आहे तर तुम्ही बघू शकता एका बेसिक आयडियासाठी. ठीक आहे ना. आता हे तिसरं लेक्चर आहे. 4थ्या लेक्चरला आपण न्यूक्लिअर फ्युजन आणि फिजन कव्हर करू. ते सिलेबस प्रमाणे ऑफिशियल आपला चॅप्टर संपेल. मात्र 5व्या लेक्चरला एक्स्ट्राचं मी टाकून ठेवेल चॅनलवर आपल्या, म्हणजे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता आज आपल्याला हे डिस्कस करायच्या आधी बाइंडिंग एनर्जीची थोडीशी कल्पना पाहिजे. मागच्या लेक्चरला आपण बाइंडिंग एनर्जी बद्दल बघितलं होतं, तर पटकन आपण डिस्कस करू की सर जेव्हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून एखादा न्यूक्लियस बनतो तर एनर्जी रिलीज होते. एनर्जी का रिलीज होते? कारण की स्टेबिलिटी हवी असते. बरोबर आहे. जर याला स्टेबिलिटी पाहिजे बेटा, याला स्टेबिलिटी पाहिजे तर एनर्जी रिलीज करावं लागणार, एनर्जी कमी करावं लागणार. आणि जी एनर्जी रिलीज देणार त्यालाच आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो बाइंडिंग एनर्जी. आणि सर बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय? तो मास डिफेक्ट जो आहे, मास डिफेक्ट म्हणजे सर हे जे प्रोडक्ट आहे बेटा, हेला काय म्हणतो आपण? हे रिएक्टंट आहे सर, आणि हे काय आहे सर इकडचं? हे प्रोडक्ट आहे. तर रिएक्टंटचं जे मास आहे मधून जर प्रोडक्टचं मास वजा केलं मी आणि इंटू सी स्क्वेअर केलं तर ही बाइंडिंग एनर्जी मला मिळते. बरोबर आहे. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. आता दुसरी गोष्ट अशी आहे काय सर, की स्टेबिलिटीसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टेबिलिटीसाठी बाइंडिंग एनर्जीपेक्षा चांगला टर्म काय तो आहे सर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. है ना. प्रत्येक न्यूक्लियॉन स्टेबल पाहिजे असं नाही. माझ्याकडे जर 100 बघा, जर मला स्टेबल व्हायचंय तर मी 100 रुपये डोनेट केले. बरोबर. आता 100 रुपये डोनेट केले आणि स्टेबिलिटीसाठी माझ्या परिवारामध्ये सपोज 10 लोक आहेत. याचा अर्थ एकाकडे किती रुपये झाले सर? 10 रुपये झाले. म्हणजे जर कोणी एका मेंबरला 11 रुपये दिले तर आमचं घर फुटेल, म्हणजे केस फुटेल, म्हणजे तो अनस्टेबल झाला. बरोबर. दुसरी केस घ्या. माझ्या घरात आता 10 नाही, आता 2च लोक आहेत, 2 लोक आहेत आणि आता 100 रुपये. बरं, 100 रुपये दिले म्हणजे डोनेट केले, म्हणजे एकाकडे किती झाले? ॲव्हरेज 50 झाले. म्हणजे आता जर एकाला फोडायचं असेल, त्या फॅमिलीमधून एकाला फोडायचं असेल किंवा न्यूक्लियसला तोडायचं असेल तर किती रुपये लागतील सर? 51 रुपये लागतील. याचा अर्थ आता हे तोडणं अवघड झाले. म्हणजे नुसती बाइंडिंग एनर्जी नाही, नुसतं किती डोनेट केलं नाही, तर एकाने किती डोनेट केलं ते मॅटर करतं. आलं लक्षात? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन हा स्टेबिलिटी फॅक्टर आहे. आपण एक स्टेबिलिटीचा कर्व बघितला होता. कसा कर्व होता आठवतो का तुला? तर तो कर्व असा होता की वाय एक्सिसवर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आणि एक्स एक्सिसवर होते नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स किंवा मास नंबर. असा आपण एक कर्व बघितला होता स्टेबिलिटीचा, जो इम्पॉर्टंट कर्व आहे. तो कर्व कसा येतो? अप्रॉक्सिमेटली तुम्ही जाल तर असा करत असा कॉन्स्टंट राहतो, नंतर परत खाली जातो. बरोबर आहे. हा बेटा, हा जो रिजन आहे बघा, मी रिजन नंबर 1 आणि 3 म्हणतो. रिजन नंबर 1 आणि 3 जो आहे ना, तर तो स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? सर 1 आणि 3 आहे ना, तो स्टेबल नाही आहे सर, तो अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे का? अनस्टेबल आहे कारण त्याची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काय कमी आहे. दिसते का तुला? मग सगळ्यात स्टेबल रिजन कुठला आहे सर? सगळ्यात स्टेबल रिजन असतो सर, सगळ्यात सुखी असतात सर मिडल क्लासचे लोक. जास्त गरीब पण व्हायचं नाही सर, जास्त श्रीमंत पण व्हायचं नाही, मिडल क्लास राहायचं. हा, म्हणजे जो 2 नंबर आहे बेटा, तर तो काय असतो सर? स्टेबल असतो. आता 3 नंबर वाले म्हणजे ज्यांचा मास नंबर जास्त आहे. बरे. आता अच्छा, याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे सर? सगळ्यात जास्त स्टेबल जो असतो ना सर, तर तो आयरन असतो 56, Fe56, ज्याची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन किती असते? 8.8 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. या व्हॅल्यू पाठ पाहिजे. बरोबर आहे. ओके सर, बरोबर आहे. आता तो 3 आहे बेटा, 3ला जर स्टेबिलिटी बघा, नीट लक्ष द्या. हा 3 नंबरचा जो प्लेस आहे त्याला स्टेबल व्हायचं आहे. बरोबर. तर त्याला स्टेबल जर व्हायचं असेल तर तो काय करतो सर? तर तो 2+2 करतो. हे काय म्हणायचा प्रयत्न केलाय किंवा मी असं म्हणतो, इथे फिजन होतं. फिजन म्हणजे काय? हा जो मोठा न्यूक्लिया आहे ना, तर तो 2 न्यूक्लियामध्ये कन्वर्ट होतो. है ना. हा हेवी झाला, हा इकडचा हेवी असतो सर, आणि हा काय असतो बेटा? हा मिडल साईज असतो. हा मिड साईज असतात. हे मिड साईज म्हणजे मिडल क्लासला जातो. त्याच पद्धतीने जर 2 नंबरचा आहे त्याला जर 2 नाही, 1 नंबरचा जो आहे त्याला जर स्टेबिलिटी पाहिजे असेल आयुष्यात, तर काय असतं सर? तर 1 नंबरला जर स्टेबिलिटी पाहिजे असेल तर फ्युजन होतं बेटा, फ्युजन होतं. आणि फ्युजनचा अर्थ काय? तर 2 छोटे छोटे मिळून काय होतं सर? एक मिडल क्लास बनवतो. हा मिड साईज आहे बेटा, हा मिड साईज आहे.
तर एवढ्या गोष्टी स्टेबिलिटीसाठी तुला माहिती पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी आपण पटकन रिवाइज करून टाकल्या. स्टेबिलिटीसाठी अजून एक फॅक्टर आहे सर. कुठला फॅक्टर आहे? त्याला मी म्हणतो न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो. न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो जो आहे ना, स्टेबिलिटीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. याचा ग्राफ काढू आपण, कारण इथून आता सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअर होणार आहे. अल्फा बीटा गामा एमिशन, जर तुम्हाला ही स्टोरी कळाली ना, तर तुम्हाला मग बाकी सगळं कळून जाईल. वाय एक्सिस आणि सर एक्स एक्सिस. एक्स एक्सिस वर काय मोजणार सर? एक्स एक्सिस वर आपण मोजू बेटा नंबर ऑफ प्रोटॉन, ठीक आहे. आणि वाय एक्सिस वर काय घेणार सर? वाय एक्सिस वर घेऊ आपण नंबर ऑफ न्यूट्रॉन. आता मला जर एक लाईन ड्रॉ करतो मी, ज्या लाईनवर आपल्याला नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन इक्वल मिळतील, ती लाईन अशी असेल बघ, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. त्याचा स्लोप किती असेल सर? 1 असेल. या लाईनवर बेटा जो कुठला न्यूक्लियाय लाय करेल ना, त्याचा न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा रेशो किती असेल? 1 असेल सर. ओके, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा रेशो 1 असेल तर नंबर ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन असतील. स्टेबिलिटी कर्व म्हणजे असा कर्व ज्याच्यावर, त्या स्टेबिलिटी कर्ववर जर एखादा न्यूक्लियाय लाय केला तर तो स्टेबल असतो. कसा चालतो हे महत्वाचं आहे समजून घेणं. सुरुवातीला जेव्हा लाइटर न्यूक्लियाय ना, तर लाइटर न्यूक्लियाला काही प्रॉब्लेम येत नाही. लाइटर न्यूक्लियाय जवळजवळ y इज इक्वल टू एक्स प्रमाणे चालतो, म्हणजे असा चालतो सरळ, ठीक आहे. पण कधीपर्यंत चालू शकतो तो तोपर्यंत चालू शकतो जोपर्यंत त्याचा ॲटॉमिक नंबर जवळजवळ 20 येत नाही तोपर्यंत. पहिले 20 एलिमेंट जे आहेत तुमचे पिरियॉडिक टेबलमध्ये, त्यांना जर आपण नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि प्रोटॉन सेम पकडले ना, तर ते स्टेबल असतात. पण आता जसं जसं आपण हेवियर साईडला जाऊ, हेवियर साईडला नंतरचे जे एलिमेंट आहे ना, जितका तू ॲटॉमिक मास नंबर वाढवशील, जितका आपण हेवियर साईडला जाऊ ना, तसं तसं न्यूट्रॉनची संख्या वाढायला पाहिजे, तरच तो स्टेबल होतो, अन्यथा होत नाही स्टेबल. कळते का मी काय म्हणतोय? तर इथे न्यूट्रॉनची संख्या का बरं वाढली? हा जो ग्राफ आहे बेटा, या ग्राफवर इथपर्यंत तर नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि प्रोटॉन इक्वल आहेत, कारण y इज इक्वल टू एक्स लाईन आहे. पण पुढे जर गेला ना तू, तर इथे काय येतं? नंबर ऑफ न्यूट्रॉन इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ, म्हणजे सर n अपॉन p चा जो रेशो आहे ना, तो काय पाहिजे सर? तो लेस दॅन 1 पाहिजे का ग्रेटर दॅन 1 पाहिजे? हा, ग्रेटर दॅन 1 पाहिजे का लेस दॅन 1 पाहिजे? सर ग्रेटर दॅन 1 पाहिजे, कारण नंबर ऑफ प्रोटॉन जास्त. इथे n अपॉन p किती आहे? n अपॉन p आहे सर इथे 1. पण हेवियर न्यूक्लियायला नंबर ऑफ न्यूट्रॉन का जास्त लागतात? तर हेवियर न्यूक्लियाचा एक प्रॉब्लेम असतो. काय प्रॉब्लेम असतो सर? हेवी न्यूक्लियाय बेटा, हेवी न्यूक्लियाय याचा अर्थ असतो सर ॲटॉमिक मास नंबर जास्त. ॲटॉमिक मास नंबर जास्त म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही वाढले, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही वाढले. पण रिपल्शन वाढतं सर. रिपल्शन काय होतं? वाढतं. कोणामधलं रिपल्शन वाढलं सर? प्रोटॉन मधलं. मग माझ्याकडे झाली इनस्टेबिलिटी. काय झाली? इनस्टेबिलिटी. आणि जर ती इनस्टेबिलिटी मला काढायची असेल तर मला काय करावं लागेल? तर मला प्रोटॉन कमी करावे लागतील. इनस्टेबिलिटी घालवायची असेल तर प्रोटॉन कमी करावे लागतील. म्हणून मग मी म्हणतो की माझ्याकडे नंबर ऑफ न्यूट्रॉन इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ प्रोटॉन पाहिजे. तुम्ही म्हणाल सर न्यूक्लिया वाढले, सर न्यूक्लियॉन्स वाढले म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन वाढला, तर न्यूक्लिअर फोर्स तर वाढतो ना, अट्रॅक्टिव्ह फोर्स पण वाढला. अरे रिपल्सिव्ह मुळे ॲटम डिस्टेबलाइज, न्यूक्लियाय डिस्टेबलाइज होतो, तो ठीक आहे, न्यूक्लियॉन्स राहणार नाही न्यूक्लियसच्या आतमध्ये. पण सर न्यूक्लिअर फोर्स तर वाढला ना. न्यूक्लिअर फोर्स वाढत नाही. का वाढत नाही सर? कारण की न्यूक्लिअर फोर्सची एक प्रॉपर्टी असते, सॅच्युरेशन प्रॉपर्टी. बघा इथे न्यूक्लिअर फोर्स जो आहे ना बेटा, न्यूक्लिअर फोर्स जो आहे ना, तो कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट का कॉन्स्टंट असतो सर? हा कॉन्स्टंट असतो सॅच्युरेशन प्रॉपर्टीमुळे. सॅच्युरेशन प्रॉपर्टीमुळे. हे मी मागच्या क्लासला चांगलं समजवलं होतं की तो टॉपर सारखा बिहेव करतो न्यूक्लिअर फोर्स. जास्त विद्यार्थी वाढले तर त्यांना भाव देत नाही, फक्त त्यांच्या इनर ऑर्बिटचे जे सर्कल आहे बेटा 4-5 ठरलेले असतात त्यांनाच भाव देतो. मग न्यूक्लिअर फोर्सचा अट्रॅक्शन फोर्स तर वाढत नाहीये, पण प्रोटॉनचा रिपल्सिव्ह फोर्स वाढतोय ना, रिपल्सिव्ह फोर्स वाढतोय. म्हणून मला नंबर ऑफ प्रोटॉन जास्त पाहिजे, हे नंबर ऑफ प्रोटॉन कमी पाहिजे, न्यूट्रॉन जास्त पाहिजे, जसं आपण हेवियर एलिमेंटकडे जातो. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, आता मजा येणार आहे. तर मी 1-2 गोष्टी विचारतो बेटा. हा ए आहे आणि सपोज हा इकडे कुठेतरी बी आहे, इकडे कुठेतरी सी आहे सर, चला मानलं सी आहे, आणि इकडे कुठेतरी आहे बेटा डी आहे. तर तुम्ही मला सांगा ABCD पैकी सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे?
ABCD पैकी स्टेबल कोण आहे? मी म्हणतो बेटा स्टेबिलिटी किंवा स्टेबल असणारा कोण न्यूक्लिय, तर स्टेबल न्यूक्लिय तो आहे जो की त्या कर्ववर लाय करतो, कर्वच्या वरती लाय करतो, म्हणजे स्टेबल असणारे बी. आणि अनस्टेबल कोण आहे? कोण अनस्टेबल आहे सांग बरं? अनस्टेबल आहे सर, अनस्टेबल आहे. कोण अनस्टेबल आहे बेटा? तर सर नाही का अनस्टेबल 3 लोक आहेत. कोण 3 लोक आहेत ते? ACD. ए पण अनस्टेबल आहे, सी पण अनस्टेबल आहे आणि डी पण अनस्टेबल. एकदम मानलं ACD अनस्टेबल आहे. तर ए का बरं अनस्टेबल आहे? ए यासाठी अनस्टेबल आहे कारण त्याच्याकडे न्यूट्रॉन जास्त आहे. या ग्राफच्या वरती गेलो, या स्टेबिलिटी कर्वच्या वरती किंवा y=x च्या वरती गेलो बेटा तर न्यूट्रॉन जास्त येतात. खाली गेलो तर प्रोटॉन जास्त येतात. तर याच्या वरती गेलो ना सर, तर हा जो ए आहे ए तो जास्त म्हणजे न्यूट्रॉन जास्त आहे त्याच्याकडे. तर ए ची समस्या काय सर? एच्या जीवनात दुःख आहे. का बरं दुःख आहे बेटा? कारण याचे नंबर ऑफ न्यूट्रॉन जे आहेत ना ते जास्त आहे. सीचं काय दुःख आहे? सीचा बघ एक्स जास्त आहे, याचा खाली आहे म्हणे, y=x च्या खाली आहे, म्हणजे इकडे प्रोटॉन जास्त दिसत आहेत किंवा प्रोटॉन जास्त न्यूट्रॉन कमी, प्रोटॉन जास्त न्यूट्रॉन कमी. तर याचा प्रॉब्लेम असा आहे की प्रोटॉन जास्त आहे. आणि डीचं काय दुःख आहे? डीचं दुःख असं आहे की नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूट्रॉन आहेत. तर का बरं डी का दुःखी आहे? कारण डी साठी बेटा हेवियर न्यूक्लियर साठी नंबर ऑफ प्रोटॉन नाही, नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल नसायला पाहिजे न्यूट्रॉनच्या, तर नंबर ऑफ न्यूट्रॉन जास्त असायला पाहिजे. नंबर ऑफ न्यूट्रॉन शुड बी ग्रेटर दॅन नंबर ऑफ प्रोटॉन. बरे, मग आता काही एकदम महत्वाच्या गोष्टी होतात बघा, हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. एच्या आयुष्यात काय होतं सर? एच्या आयुष्यात एला न्यूट्रॉन कमी करायचे आहेत, न्यूट्रॉन जास्त आहे त्याचे, न्यूट्रॉन कमी करायचे. मग न्यूट्रॉन कमी करताना तो काय करतो? न्यूट्रॉन कमी केले सर कमी. न्यूट्रॉन कमी फुकट होत नाही बेटा, न्यूट्रॉनला कशात तरी कन्वर्ट करावं लागेल तुला. मग हा न्यूट्रॉन जो कमी झाला ना तो प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतो, मग परत न्यूट्रॉन कमी होतो, परत प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतो आणि या स्टेबिलिटीला तो येतो. हे कसं होतं हे इकडे बघा. माझ्याकडे न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉनचं कन्वर्जन, आता न्यूट्रॉनचा मास नंबर काय असतो सर? 1 असतो ना, आणि ॲटॉमिक नंबर काय पकडू आपण? त्याला 0 पकडू. न्यूक्लियॉन 1 आहे आणि प्रोटॉन वगैरे काही नाही त्याच्याकडे. न्यूट्रॉन कशात तुकडा झाला सर? त्याचा प्रोटॉन मध्ये झाला बेटा, प्रोटॉन. आता इथे प्रोटॉन म्हणजे काय येणार आहे? प्रोटॉनचा मास नंबर 1 पकडला, ॲटॉमिक नंबर 1 पकडला, ठीक आहे. प्लस हे ना एक इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं, इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. आणि सर त्या इलेक्ट्रॉनचा ॲटॉमिक नंबर किंवा त्याच्याकडे काय चार्ज असतो? -1 चार्ज असतो, मास नंबर काही नसतो. आणि प्लस याच्याबरोबर अजून एक महत्वाची भेट वस्तू मिळते बेटा याला, ती मिळते अँटी न्यूट्रिनो, आणि इथे एनर्जी रिलीज होते. अँटी न्यूट्रिनो का असेल मी तुम्हाला पुढे सांगेल है ना. त्याच्या आधी तुम्ही हे लक्षात ठेवा की ही जी इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर दोन्ही बॅलन्स झाले, ठीक आहे. बघा बरं ॲटॉमिक नंबर बॅलन्स झाले का सर? 0 आहे इथे, इथे 1 - 1, ठीक आहे. इथे 1 आहे सर, इथे 1 + 0 0 आहे. जसं हा प्रोटॉन त्यांनी बघा न्यूट्रॉनचं कन्वर्जन प्रोटॉन मध्ये झालं, म्हणजे आपल्याला एक प्रोटॉन फुकट मिळालेला आहे. न्यूट्रॉन कमी झाला, प्रोटॉन वाढला, परत न्यूट्रॉन कमी झाला, प्रोटॉन वाढला. आपण स्टेबिलिटीच्या जवळ चाललोय, म्हणून ही एनर्जी आहे ना बेटा, एनर्जी काय होते सर? एनर्जी रिलीज होते. रिलीज मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, जेव्हा एनर्जी रिलीज होते ना सर, तेव्हा स्टेबिलिटीकडे आपण जातो. आणि अशा टाईपच्या एमिशनला जेव्हा न्यूट्रॉनचं कन्वर्जन प्रोटॉनमध्ये होतं आणि एक इलेक्ट्रॉन सारखा पार्टिकल एमिट होतो, या पार्टिकलला आपण म्हणतो बेटा बीटा निगेटिव्ह पार्टिकल, बीटा निगेटिव्ह पार्टिकल. आणि हे असतं सर बीटा एमिशन. बीटा एमिशन कधी होतं? बीटा एमिशन परत एकदा, बीटा एमिशन कधी होईल? बीटा निगेटिव्ह. तर न्यूट्रॉन जास्त आहेत, न्यूट्रॉन कमी करायचे आहेत आपले. न्यूट्रॉनचं कन्वर्जन प्रोटॉनमध्ये झालं, प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन, आणि या इलेक्ट्रॉनला बीटा निगेटिव्ह म्हणतो. चला बीच्या आयुष्यात जरा बघू आपण. बीच्या आयुष्यात बघायची गरज नाही, तर तो सुखी आहे सर, तो सुखी आहे सर. मग आपण बी नाही बेटा सीच्या आयुष्यात बघू काय चाललंय. सीच्या आयुष्यात काय आहे ना, सीच्या आयुष्यात प्रोटॉन जास्त आहे, सीच्या आयुष्यात प्रोटॉन जास्त आहे. मग तो प्रोटॉन कमी करेल, पण प्रोटॉन फुकट कमी करता येणार नाही सर, त्याला न्यूट्रॉन वाढवावं लागतील. प्रोटॉनचं कन्वर्जन न्यूट्रॉनमध्ये, मग परत प्रोटॉन, परत न्यूट्रॉन, असाच आहे, असा स्टेबिलिटीकडे. मग मी कसं लिहितो बघ. मग तुम्ही लिहा सर प्रोटॉन, प्रोटॉनचा मास नंबर 1, ॲटॉमिक नंबर 1 इकडे आला. कशामध्ये कन्वर्ट करा सर? न्यूट्रॉनमध्ये. न्यूट्रॉन इथे 0 येईल बेटा, 0, आणि इथे 1 प्लस. आता काय इमिट होतं? आता एक अजून पार्टिकल इमिट होतं ज्याच्याकडे +1 चार्ज आहे, त्याच्याकडे +1 चार्ज आहे, प्लस ई चार्ज म्हणजे, आणि काय म्हणतात त्याला, त्याचा मास नंबर 0 आहे. त्याच्याकडे फक्त +1 चार्ज आहे पण त्याचा मास नंबर नाही आहे. हा काय पार्टिकल असतो सांगतो जरा, काळजी करू नका. प्लस इथे न्यूट्रॉन, हा न्यूट्रिनो आहे बेटा, आणि प्लस एनर्जी रिलीज होते. या सगळ्याबद्दल मी डिटेल सांगेल, इथे तुम्ही फक्त बेसिक समजून घ्या. हा जो आहे ना असा पार्टिकल, हे बघा हा पार्टिकल आहे ना बेटा,
हा पॉझिट्रॉन नाव देतोय त्याला, पॉझिट्रॉन. पॉझिट्रॉन म्हणजे सर कुठला पार्टिकल आहे? हा बीटा प्लस पार्टिकल आहे, बीटा प्लस पार्टिकल. बीटा प्लस पार्टिकल असा पार्टिकल आहे ज्याच्यावर चार्ज कसा असतो? इलेक्ट्रॉन प्लस ईचा चार्ज असतो. तो प्रोटॉन नाही आहे, प्रोटॉन नाही आहे. प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये असतो, हा प्रोटॉन नाही बेटा. हा जो आहे ना हा पॉझिट्रॉन आहे, पॉझिट्रॉन. इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन सेम आहे, इलेक्ट्रॉनचा मास पण सेम, पॉझिट्रॉनचा मास पण. फक्त इलेक्ट्रॉनचा चार्ज -1 असतो, पॉझिट्रॉनचा चार्ज काय असतो सर? +1 असतो. कळालं का तुला? आणि याला आपण काय म्हणतो सर? हे बीटा प्लस एमिशन आहे. बीटा प्लस एमिशन कधी असतं? जेव्हा आपल्याकडे प्रोटॉन जास्त असतात, प्रोटॉन कमी करायचे, प्रोटॉन कमी करायचे, न्यूट्रॉन वाढवायचे, प्रोटॉन कमी करायचे, न्यूट्रॉन. कळालं? त्याच पद्धतीने आपण जरा कोणाच्या आयुष्यात डोकवून बघायचं सर? आता आम्हाला आता डीच्या आयुष्यात डोकवून बघू. तर डी कडे काय समस्या होती? डी कडे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही जास्त होते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही जास्त होते. याला जर याच्या जवळ जायचं असेल ना तर त्याला दोघांचं दान करावं लागेल. दोघांचं दान म्हणजे त्याला प्रोटॉन पण दान करायचं बेटा आणि न्यूट्रॉन पण दान करायचं. बघ त्यांनी प्रोटॉन दान केलं, असा थोडासा प्रोटॉन दान केला, मग सर न्यूट्रॉन दान केला, परत प्रोटॉन दान केला, पोचला तो इथे. तर जेवढे प्रोटॉन तो दान करतो ना तेवढेच न्यूट्रॉन दान करतो. अर्थातच 2 प्रोटॉन जर त्यांनी दान केले तर 2 न्यूट्रॉन दान करतो. आणि याला आपण काय म्हणतो ना सर? हा डी कुठलं एमिशन करतो बेटा? तर डी एमिशन करतो सर अल्फा एमिशन, अल्फा एमिशन, अल्फा एमिशन. अल्फा एमिशन सांगा बरं सर काय असतं? अल्फा एमिशन म्हणजे काय ना, अल्फा एमिशन म्हणजे काय ना, आपण काय करतोय ना 2 प्रोटॉन प्लस 2 न्यूट्रॉन एमिट करतोय, याला अल्फा एमिशन म्हणतात. ते सांगेल अल्फा एमिशन काय असतं, डिटेलमध्ये बघू आपण. तर सर हे कधी असतं? हे तेव्हा असतं जेव्हा जास्त आहे जवळजवळ इक्वल. ठीक आहे, मग त्याची संख्या जर मला कमी करायची असेल, स्टेबिलिटी कर्वकडे जायचं असेल तसं जातो. ठीक आहे, हा जनरली जो अल्फा एमिशन आहे ना बेटा, हा हेवियर न्यूक्लियससाठी जास्त बघायला मिळतो, हेवियर न्यूक्लियस. ठीक आहे, बघा तुम्हाला ग्राफमधून पण मी तुम्हाला दाखवलं इथे हेवियर न्यूक्लियसचा तो प्रॉब्लेम आहे. मग कळालं तुम्हाला अल्फा बीटा गामा. परत अल्फा बीटा गामाची अजून चर्चा केली नाही. परत एकदा बीटा प्लस एमिशन कधी होतं? बीटा प्लस आणि बीटा मायनस. हा बीटा मायनस आहे, हा काय सर? हा बीटा मायनस आहे बेटा. आणि हा काय? हा बीटा प्लस आहे. बीटा मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन एमिट करणं. इलेक्ट्रॉन फुकट येणार नाही. इलेक्ट्रॉन कुठून येणार? न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन मध्ये झालं. बीटा मायनस कधी होतो? जेव्हा न्यूट्रॉन जास्त असतात. न्यूट्रॉन जास्त आहे, न्यूट्रॉन कमी केले, प्रोटॉन वाढवला, न्यूट्रॉन कमी केले, प्रोटॉन वाढवलं. इथे बेटा बीटा प्लस. बीटा प्लस मध्ये काय होतं सर? बीटा प्लस मध्ये काय होतं? बीटा प्लस मध्ये न्यूट्रॉन काय करतो आपण? वाढवतो. न्यूट्रॉनला वाढवायचं आधी प्रोटॉन कमी करावं लागेल. प्रोटॉन जास्त होते, प्रोटॉन कमी, न्यूट्रॉन वाढले, प्रोटॉन कमी, न्यूट्रॉन वाढले. कळलं? आणि अल्फा इमिशन कसं आहे? जेव्हा दोघांना आपल्याला कमी करायचं असेल तेव्हा अल्फा इमिशन. ठीक आहे, चला थोडंसं पुढे जाऊ आपण. ही ती कर्व आहे जी मी म्हणत होतो, ही कर्व आहे. आता ही कर्व काय सर? ही कर्व तीच आहे बघा, इकडे बीटा डीके है ना. आणि हा जर तुम्ही बघितलं ही स्टेबिलिटी कर्व आहे, ही स्टेबिलिटी कर्व आहे. इथे n/z चा रेशो बघा किती आहे? 1.5. 1.5 n/z चा रेशो आहे. नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन जे आहेत ते सेम आहे, 1 पेक्षा जास्त आहे. 1.5 म्हणजे 1 पेक्षा जास्त आहे आणि इकडे सेम आहे, बरोबर आहे. हे तुमची y = x लाईन. इथे काय? पॉझिट्रॉन डीके. पॉझिट्रॉन म्हणजे बीटा प्लस आणि इथे बीटा डीके किंवा बीटा मायनस, इथे अल्फा डीके होतो तो सांगितला. तर इलेक्ट्रॉन कॅप्चर काय असतं ते नंतर बघू. इलेक्ट्रॉन कॅप्चर सांगेल, काळजी करू नका. ठीक आहे, अल्फा डीके आता थोडं डिटेलमध्ये बघू. ठीक आहे, काय असतो सर अल्फा डीके? एकदम सोपं आहे. अल्फा डीके मध्ये काय होतं की एखादं आपल्याकडे न्यूक्लियस आहे, आधी एखादा ॲटम आहे किंवा न्यूक्लियस आहे जे काही आहे. तर जसं मी याला म्हणतो बेटा मदर, ही मदर आहे बेटा, मदर न्यूक्लिया आहे. आणि सर हे काय सर? हे डॉटर आहे. ठीक आहे ना, हे डॉटर आहे, डॉटर. कोण डॉटर आहे? वाय डॉटर आहे. अच्छा, आणि काय एमिट करतोय सर आपण? आपण एमिट करतोय बेटा अल्फा पार्टिकल. मदरनी अल्फा पार्टिकल एमिट केला आणि डॉटर बनली आणि काही एनर्जी रिलीज झाली. एनर्जी का रिलीज होते? स्टेबिलिटीसाठी एनर्जी रिलीज होते. बरे हो सर, कारण सगळा खेळ जो आहे तो स्टेबिलिटीचा आहे. आता तुम्ही थोडंसं बघून घ्या की रिॲक्शन बॅलन्स्ड आहे की नाही, हे जरा चेक करत जाऊ आपण. हा मास नंबर इथे ए आहे, मास नंबर ए. सर इथे A-4 आहे आणि इथे 4 आहे, बरोबर बॅलन्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे झेड आहे ॲटॉमिक नंबर. अल्फा पार्टिकल एमिट केला म्हणजे 2 कमी व्हायला पाहिजे. अल्फाकडे 2 प्रोटॉन असतात म्हणजे ॲटॉमिक नंबर 2 कमी झाला. 2 कमी झाला सर, इथे He2 4 आला, तर हे पण बॅलन्स्ड भेटत. ठीक आहे, क्यू व्हॅल्यू काढू आपण. क्यू व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ रिॲक्शन काय असते? क्यू व्हॅल्यू तर क्यू असतो डेल्टा M × C².
आठवतं का तुम्हाला? मास डिफेक्ट इंटू सी स्क्वेअर. ठीक आहे. तर मग आता याला कसं लिहू शकतो आपण? याला लिहा सर तुम्ही एनर्जी रिलीज्ड किंवा डेल्टा एम सी स्क्वेअर. कसं लिहायचं? मास ऑफ रिएक्टंट काय येईल सर? एम एक्स मायनस मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ प्रोडक्टमध्ये काय येतं? आता मास ऑफ प्रोडक्टमध्ये कोणाकोणाचा मास आहे सर? मास ऑफ वाय येणार आणि प्लस मास ऑफ हिलियम येणार. हिलियमचा मास येणार. तर पटलं. आणि इंटू किती बेटा? इंटू किती करावं लागेल? सी स्क्वेअर करावं लागेल. हा झाला मास डिफेक्ट. हे आपण याला न्यूक्लिय मानलंय, त्यानुसार काम केले. ठीक आहे. आता पुढे जाताना तर तुम्ही मला एक सांगा की ही क्यू व्हॅल्यू कशात जाते? ही जी क्यू एनर्जी रिलीज्ड आहे ती कशात जाते? तर क्यू जाते बेटा कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ वाय. जी एनर्जी रिलीज झाली ना सर, ती कशामध्ये गेली? तर ती कायनेटिक एनर्जीमध्ये गेली. कोणाकोणाची कायनेटिक एनर्जी? या अल्फा पार्टिकलची, या कोणाची सर? वायची. हा अल्फा पार्टिकल बरं का. हेलियम 24 म्हणजे अल्फा पार्टिकल. हे तुम्हाला माहिती आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता थोडंसं तुम्ही समजून घ्या कहाणी काय असते. ठीक आहे. तर माझ्याकडे ना सुरुवातीला माझ्याकडे मदर जी आहे ना ती रेस्टला होती. मदर रेस्टला होती आणि इथे अल्फा इमिशन झाले. अल्फा इमिशन झाल्यानंतर इकडे एक डॉटर वाय फॉर्म झाली प्लस इथे अल्फा पार्टिकल आहे बेटा. अल्फा पार्टिकल आहे. थोडंसं नीट लक्ष द्या तुम्ही. इनिशियल मोमेंटम किती आहे सर? 0 आहे. का बरं 0 आहे? का बरं 0 आहे? कारण ही मदर कशावर आहे? रेस्टवर आहे. रेस्टवर आहे. एक्सटर्नल फोर्स नाहीये तर इनिशियल मोमेंटम जर 0 आहे तर फायनल मोमेंटम पण 0 असणार. रिकॉईल जसं गनला फायर करतो ना, गनला फायर केल्यावर गोळी पुढे जाते, बंदूक मागे येते, तसंच आहे. अल्फा पार्टिकल मी म्हणतो इथून गेला बेटा पी मोमेंटम आहे. अल्फा पार्टिकलचं मोमेंटम काय? पी आहे. तर या वायचं मोमेंटम कसं असायला पाहिजे? असं असायला पाहिजे. मायनस पी असायला पाहिजे किंवा पी दुसऱ्या दिशेला असायला पाहिजे. सर असं का बरं? कारण टोटल मोमेंटम फायनल मला किती पाहिजे? 0 पाहिजे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, बरोबर आहे का? सगळ्यात पहिले मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. सर पी म्हणजे काय? सर पी म्हणजे आहे बेटा फायनल मोमेंटम. याला मी असं लिहू शकतो, मास ऑफ डॉटर इंटू स्पीड ऑफ डॉटर, मॅग्निट्यूड लिहितोय मी, इज इक्वल टू मास ऑफ अल्फा पार्टिकल इंटू स्पीड ऑफ अल्फा पार्टिकल. याचा अर्थ तुला कळतो का? याचा अर्थ सरळ सकट हा होतो सर की मोमेंटम दोघांचं इक्वल आहे, मात्र कायनेटिक एनर्जी इक्वल नाही राहणार. कायनेटिक एनर्जी इक्वल नाही राहणार का सर? सांगतो. कायनेटिक एनर्जी जी आहे ना ती काय असते बेटा? पी स्क्वेअर बाय 2m. पी स्क्वेअर बाय 2m. तर पी तर कॉन्स्टंट आहे आणि 2 पण कॉन्स्टंट आहे. देअरफॉर मी म्हणू शकतो की कायनेटिक एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. जर कायनेटिक एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास आहे तर मी कायनेटिक एनर्जी कशी लिहू शकतो? तर तुम्ही लिहू शकता, जेव्हा मला अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी लिहायची असेल तेव्हा मला काय करावं लागेल? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल जेव्हा असतं ना, हे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पण केलं होतं बघा, तुम्हाला आठवत असेल की सर हा रेजिस्टन्स आहे R1, हा रेजिस्टन्स आहे R2, इथून I करंट चाललाय, V इज इक्वल टू IR लिहितो आपण. लिहितो की नाही? V इज इक्वल टू IR लिहितो सर 100%. आता जर मला I बघायचं असेल तर तुम्ही बघा, V कॉन्स्टंट आहे, V पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R. I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R. बरोबर. म्हणजे जर इथून करंट काढायचं असेल तर आपण कसं लिहायचो? I इज इक्वल टू सर I1 इज इक्वल टू, इथून करंट जर I1 गेला तर कसं लिहायचो? I1 I इंटू याचा रेजिस्टन्स, त्याच्यातून करंट काढला ना त्याचा दुसरा रेजिस्टन्स घ्यायचा, हा नाही रेजिस्टन्स घ्यायचा, हा घ्यायचा, R2 अपॉन R1 प्लस R2. असं आहे की नाही सर? असंच आहे. मग हे पण असंच आहे बेटा, है ना? हे असंच आहे. ते मी काय लिहितो बघा, याला मी लिहू शकतो टोटल कायनेटिक एनर्जी तर क्यू आहे. इथे लिहिलंय ना आपण टोटल कायनेटिक एनर्जी क्यू आहे. म्हणजे इथे येणार मास ऑफ वाय डिवायडेड बाय मास ऑफ अल्फा पार्टिकल प्लस मास ऑफ वाय. ठीक आहे, असं यायला पाहिजे. आणि इंटू काय बेटा? इंटू काय आहे सर? इंटू आहे क्यू. टू क्यू आहे इज इक्वल टू मास ऑफ वाय किती आहे? मास ऑफ वाय किती आहे? तर मास ऑफ वाय दिले बघा, वायचं डॉटरचा मास किती आहे? A-4 डिवायडेड बाय अल्फा पार्टिकलचा मास किती आहे? 4 आणि हे A-4 म्हणजे 4 4 कॅन्सल होऊन जाईल. इथे A-4 येईल आणि इथे 4 येईल. 4 आणि A-4 4 4 कॅन्सल म्हणजे इथे आला बेटा A-4 अपॉन A इंटू. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा, कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल. त्याच पद्धतीने कायनेटिक एनर्जी ऑफ बीटा पार्टिकल. बीटा पार्टिकल म्हणजे वाय म्हणायचं मला, बीटा पार्टिकल नाही वाय म्हणायचं. सर ते किती येईल? तर ते येणार आहे मास ऑफ अल्फा पार्टिकल अपॉन मास ऑफ अल्फा प्लस मास ऑफ वाय झालं. आणि इंटू क्यू. हे किती आलं सर? हे आलं बेटा किती आलं सर? हे आलं डायरेक्ट अल्फा पार्टिकलचं मास 4 डिवायडेड बाय A इंटू काय करायचं सर? क्यू करायचं.
लक्षात राहील, लक्षात राहील सर. इथे अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो. हे तुमचं सगळं झालंय वर्क एनर्जी पॉवरमध्ये, पण काही विद्यार्थ्यांचं एवढं नीट नसतं म्हणून सांगतो बेटा, की कायनेटिक एनर्जीचा रेशो घेतला, कायनेटिक एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ वाय, हे यायला पाहिजे एम ऑफ वाय अपॉन एम ऑफ अल्फा. मला सांग, डॉटर मोठी राहील, डॉटरचं वजन जास्त राहील, अल्फा पार्टिकलचं वजन जास्त राहील? सर डॉटरचं वजन जास्त राहील, कारण हे सगळं अल्फा पार्टिकल हेवी न्यूक्लियामध्ये होतं, हेवी न्यूक्लियामध्ये होतं. ठीक आहे, मग मी डायरेक्ट म्हणू शकतो, काय म्हणू शकतो सर, इथे जर हे जास्त आहे याच्यापेक्षा, वाय जास्त आहे, मास ऑफ वाय जास्त आहे मास ऑफ अल्फापेक्षा, तर कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल इज ग्रेटर दॅन कायनेटिक एनर्जी ऑफ वाय. हे पण येतं, हे पण रिलेशन बरोबर आहे का? तर एकदम बरोबर पाहिजे, काहीच डाऊट नाही. हलक्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी जास्त असेल. हे कोलिजनला पण, कोलिजनचा वन शॉट जर बघितला तर हे मी कव्हर केलंय त्याच्यात. ठीक आहे, तुम्ही बघू शकता प्लेलिस्टमध्ये आहे. पुढे जाताना क्वेश्चन करू आता. क्वेश्चन काय? क्वेश्चन सर, न्यूक्लियस ऑफ युरेनियम ॲज ॲट रेस्ट. न्यूक्लियस युरेनियम कसं आहे? रेस्टमध्ये. आणि कशामध्ये डिके होते? थोरियम आणि हेलियममध्ये. AIPMTचा प्रश्न आहे, थोरियम आणि हेलियममध्ये डिके होते. आता विचारलंय की कोणाचं कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम जास्त असतं? हे डायरेक्ट होऊन जाईल बेटा, आता आपण डिस्कस केलं होतं. हेलियम न्यूक्लियस हॅज लेस कायनेटिक एनर्जी, अशक्य आहे. हेलियम हलका आहे. हेलियम न्यूक्लियर हॅज मोर कायनेटिक एनर्जी दॅन थोरियम, एकदम बरोबर. ठीक आहे, हेलियम न्यूक्लियस हॅज लेस मोमेंटम, नाही. याचं मोमेंटम जास्त आहे, नाही. मोमेंटम सेम असतं मी लिहून. क्लिअर आहे का? क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे सर. किती वेळ लागला? जर कॉन्सेप्ट बरोबर असतील तर प्रश्न सॉल्व्ह करायला किती वेळ लागतो? बिलकुल लागत नाही बेटा, बिलकुल लागत नाही. हां, हे बघा, हे करा बरं. रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस ऑफ मास नंबर ए इनिशियली ॲट रेस्ट. रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लिय ऑफ मास नंबर ए, याचं मास नंबर ए आहे आणि सर हे रेस्टमध्ये, त्याला मानलं. आणि काय म्हणताय? एमिट्स अँड अल्फा पार्टिकल विथ स्पीड व्ही. अच्छा, अल्फा पार्टिकल व्ही स्पीडने एमिट केला असेल त्यांनी, इकडे केला असेल त्याचं. आणि अच्छा, अल्फा पार्टिकलच एमिट करेल की डॉटर पण राहील? सर डॉटर पण राहायला पाहिजे. डॉटरचं मास काय असतं बेटा? A-4. हां, आणि त्याची वेलॉसिटी कशी आहे? अशी वेलॉसिटी असते मोमेंटम कन्झर्व करायला. तुला माहिती आहे, तुला माहिती आहे हो की नाही? मग आता काय विचारले? रिकॉईल स्पीड ऑफ डॉटर. मग अशीच सांगितलं होतं, हे डायरेक्ट फॉर्म्युलाने पण करू शकलो असतो आपण. काय फॉर्म्युला होता सर? मास ऑफ अल्फा इंटू वेलॉसिटी ऑफ अल्फा इज इक्वल टू मास ऑफ जी काही डॉटर असेल, आपली डॉटर असते वाय, आणि वेलॉसिटी ऑफ वाय. हां, तर मग सर मास ऑफ अल्फा किती आहे? मास ऑफ अल्फा आहे सर 4, वेलॉसिटी व्ही दिली बेटा, इज इक्वल टू मास ऑफ डॉटर. डॉटरचा मास किती आहे सर? A-4 इंटू वेलॉसिटी ऑफ डॉटर. ठीक आहे, इथून कॅल्क्युलेट करून घ्या, आन्सर यायला पाहिजे 4V अपॉन A-4. 4V अपॉन A-. डायरेक्ट प्रश्न येतात, सुंदर प्रश्न आहे, डायरेक्ट एम्सला आलेला प्रश्न आहे, एम्सला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, हा प्रश्न बघा. इन एन अल्फा डीके द कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल इज 48 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल किती आहे सर? 48 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. पटलं? पटलं. क्यू व्हॅल्यू ऑफ द रिएक्शन दिली आहे. क्यू व्हॅल्यू किती दिली बेटा? क्यू व्हॅल्यू दिली आहे सर, क्यू दिली आहे 50. मग मला एक सांग, जर क्यू व्हॅल्यू 50 आहे तर कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर किती येणार आहे? 2 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. अरे एवढं तर बेसिक डोकं आहे ना का तुला? क्यू व्हॅल्यू म्हणजे या दोघांच्या कायनेटिक एनर्जीचा सम असतं की नाही? म्हणजे हे जे 48 आहे बेटा, हे किती आहे? 2 आहे. हे सर 2 आहे. काय विचारलंय? मास नंबर ऑफ मदर न्यूक्लियस. हे वाचायचं नीट. मदर न्यूक्लियस म्हणजे काय सर? ए म्हणजे मदर न्यूक्लियस बेटा, एक्स म्हणजे मदर न्यूक्लियस, त्याचा मास नंबर ए असतो, डॉटरचा मास नंबर A-4 असतो. मग ए ची किंमत विचारली आहे. मग झालं, कायच करायचंय? काय करायचंय मला एक सांग बेटा, तुला आता मी सांगितलं ना, कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर इज इक्वल टू मास ऑफ डॉटर अपॉन मास ऑफ अल्फा पार्टिकल. आत्ताच बघितलं मग असे, बरोबर आहे का? लावून टाका इक्वेशन. एक तर इक्वेशन लावा, नाही तर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला लिहून दिलाय मी. कसला फॉर्म्युला सर? कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल इज इक्वल टू मास ऑफ वाय, मास ऑफ डॉटर डिवायडेड बाय मास ऑफ अल्फा प्लस मास ऑफ डॉटर. ते पण येऊन जाईल. मग इथून करा बरं, अल्फा अपॉन वाय कर बरं. कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा किती आहे सर? 48 डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ वाय. कायनेटिक एनर्जी ऑफ वाय किती आहे? 2 आहे सर. ठीक आहे, अल्फा आणि वाय 48/2 इज इक्वल टू, इथे किती येणार आहे सर? मास ऑफ, ठीक आहे, मास ऑफ वाय, मास ऑफ डॉटर किती असतं? A-4 डिवायडेड बाय मास ऑफ अल्फा पार्टिकल, ते असतं बेटा 4. मग हे किती आलं सर? 48/2 24 किती आलं? 96 इज इक्वल टू A-4. तुला डॉटरचा मास नाही विचारले, मदरचा मास विचारले, म्हणजे ए इज इक्वल टू किती येणार आहे सर? 100. शतक बसले बेटा, शतक बसले. सांग बरं मजा येते की नाही तुला? सांग बरं मजा येते की? येस ऑर नो? येस सर. न्यूमरिकल सुटायला लागलेत ना, ते महत्वाचं. ठीक आहे, शाबास.
बीटा डीके कडे वळू आपण. बीटा डीके. बीटा डीके मध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं. आता याच्या पुढे कन्फ्युजन नसेल. बघा, बीटा डीके मगाशीच सांगितलं होतं मी तुला की दोन प्रकारचे बीटा डीके असतात बेटा. एक बीटा निगेटिव्ह, एक बीटा पॉझिटिव्ह. बीटा निगेटिव्ह डीके कधी होतो? जेव्हा न्यूट्रॉन जास्त आहे ना. एच्या केसमध्ये आपण तिथे बघितला होता मागचा ग्राफ आठव. तर न्यूट्रॉन जास्त होता, मी कमी केला, प्रोटॉन वाढवला, न्यूट्रॉन कमी केला, प्रोटॉन वाढवला. केलं तू बरोबर. आता इथे जर तू बघायला गेला तर काय बघायचं सर? इथे इथे एक गोष्ट बघ की हा जो न्यूट्रॉन आहे सर, हा जो न्यूट्रॉन आहे, तर हा न्यूट्रॉन कशामध्ये कन्वर्ट व्हायला लागला? प्रोटॉन. आणि इथे इलेक्ट्रॉन. रिएक्शन बॅलन्स होते का? हा बीटा निगेटिव्ह आहे किंवा हा इलेक्ट्रॉन आहे सर. हो सर, रिएक्शन बॅलन्स होते. इथे ॲटॉमिक नंबर बॅलन्स झालाय ना बॅलन्स, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा सर, इथे मास नंबर बॅलन्स झालाय ना सर बॅलन्स. मगाशी ही चर्चा केली नव्हती की याचं नाव काय सर, याला काय म्हणतात बेटा? या नवीन मेंबरचं नाव आहे अँटी न्यूट्रिनो. काय नाव आहे सर? अँटी न्यूट्रिनो. अँटी न्यूट्रिनो काय सर? एक सब ॲटॉमिक पार्टिकल आहे. जसा इलेक्ट्रॉन प्रोटॉन असतो ना, तसा हा एक सब ॲटॉमिक पार्टिकल आहे. आणि हा जो आहे ना बेटा, अँटी न्यूट्रिनो जो आहे ना सर, तो अँटी मॅटर आहे. अँटी मॅटर. अँटी मॅटर ऑफ न्यूट्रिनो. म्हणजे सर, म्हणजे काय? म्हणजे एक न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनोला जर कंबाईन केलं ना, न्यूट्रिनो म्हणजे मॅटर, अँटी न्यूट्रिनो म्हणजे अँटी मॅटर, दोघांना कंबाईन केलं ना तर मासच उरत नाही, एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. कसं होतं, काय होतं, सिलेबसचा पार्ट नाही बेटा. फक्त लक्षात ठेव की बीटा निगेटिव्ह एमिशन कधी होतं? जेव्हा माझ्याकडे न्यूट्रॉन जास्त आहे, प्रोटॉन एमिट केला, इलेक्ट्रॉन एमिट केला आणि अँटी न्यूट्रिनो एमिट केला आणि सुंदरशी एनर्जी एमिट केली, स्टेबिलिटी मिळाला. सगळा खेळ स्टेबिलिटीसाठी चालेल. ठीक आहे. इथे बघा जरा, इथे रिॲक्शन वगैरे बघा बरं बॅलन्स करून. तर ॲटॉमिक मास नंबर ए आहे. ॲटॉमिक मास नंबर डॉटरचा बदलला नाही. का नाही बदलला? कारण मी न्यूट्रॉन गायब केला. न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन कशात केलं? प्रोटॉन केलं. म्हणजे मास नंबर असतो न्यूट्रॉन्स प्लस प्रोटॉन. न्यूट्रॉन एकनी कमी झाला, प्रोटॉन एकनी कमी झाला, प्रोटॉन एकनी वाढला. मास नंबरमध्ये चेंज येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे सर? की ए किंवा मास नंबर जो आहे ना बेटा, मास नंबर आहे ना, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. नो चेंज हे स्टेटमेंट विचारतात. बीटा एमिशनची ही ओळख आहे बेटा, त्याचा DNA हा. आणि इथे बीटा निगेटिव्ह आहे सर, यालाच बीटा निगेटिव्ह म्हणतो आपण. ठीक आहे ना, हाच बीटा निगेटिव्ह पार्टिकल आहे बेटा, यालाच बीटा निगेटिव्ह म्हणतो. हा अँटी न्यूट्रिनो आहे. अँटी न्यूट्रिनो का एमिट केला हा पण तुमचा प्रश्न असायला पाहिजे. हा यासाठी केला कारण की इथे जर तुम्ही बघायला गेले ना, हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, इलेक्ट्रॉन म्हणा किंवा बीटा निगेटिव्ह म्हणा, हा असतो बेटा पार्टिकल. हा पार्टिकल आहे. ठीक आहे. तर पार्टिकल सोबत अँटी पार्टिकल येतो असं फक्त तू लक्षात ठेव. का कशाला त्याच्यात जाऊ नको. ठीक आहे. ठीक आहे सर, कळालं. जर मला कोणी विचारलं की क्यू व्हॅल्यू ऑफ द रिॲक्शन कसं लिहाल तुम्ही, सर मग मी क्यू व्हॅल्यू लिहितो बेटा. कशी लिहायची क्यू व्हॅल्यू? क्यू व्हॅल्यूला लिही. एक गोष्ट लक्षात ठेव. काय लक्षात ठेवायची सर? की क्यू व्हॅल्यू असते मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट. मग मी डायरेक्ट लिहितो तर रिॲक्टंटचा मास काय? मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू सी स्क्वेअर. डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर असतो, ते मी डायरेक्ट लिहिलं. तू म्हणशील सर तुम्ही बीटा निगेटिव्हचं मास नाही घेतलं का? बेटा ते कॅन्सल होतं. कॅन्सल होतं. कसं कॅन्सल होतं बघा. इथे लिहिताना आपण मास ऑफ रिॲक्टंट म्हणजे कोणाचं मास लिहितो? तर न्यूक्लियसचं मास लिहितो. कारण बाइंडिंग एनर्जी क्यू व्हॅल्यू हा न्यूक्लियसचा कन्सेप्ट आहे. पण हा तर ॲटम आहे सर, बरोबर आहे ना? मग हा ॲटम आहे, तर ॲटम मधून मला झेड इलेक्ट्रॉनचं मास मायनस करावं लागेल, म्हणजे मला न्यूक्लियसचं मास येईल. एक्स मधून झेड इलेक्ट्रॉन मायनस करावं लागतील, याच्याकडे झेड इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे इथून झेड इलेक्ट्रॉन मायनस केले बरं का, इथून झेड इलेक्ट्रॉन मायनस केले. कुठल्या साईडने सर? डाव्या साईडने, उजव्या साईडला बघ. उजव्या साईडला मला झेड प्लस इलेक्ट्रॉन काढावं लागतील इथून, बरोबर आहे? हो सर. कारण इथे Z+1 प्रोटॉन झाले बेटा, है ना? प्रोटॉन वाढले आपल्याकडे, Z+1 प्रोटॉन झाले. Z+1 प्रोटॉन झाले सर. Z+1 इलेक्ट्रॉन आपण काढले, पण एक इलेक्ट्रॉन ऍड करतोय आपण. काय इलेक्ट्रॉन ऍड करतोय सर? हा बीटा निगेटिव्ह. म्हणजे टोटल Z इलेक्ट्रॉन काढले आपण. उजव्या बाजूने Z इलेक्ट्रॉन काढले आणि डाव्या बाजूने Z इलेक्ट्रॉन काढले. याचा अर्थ त्या दोघांचा डिफरन्समध्ये काहीच चेंज येणार नाही. कळतंय का तुला? कळतंय का? इथून 10 इलेक्ट्रॉन मायनस कर, इथून 10 इलेक्ट्रॉन मायनस कर. ते असेल बेटा काय सर? mx मायनस 10, ठीक आहे, मायनस my मायनस 10. बघशील तर 10 कॅन्सल होऊन जाईल, है ना? 10 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे सर. एक गोष्ट अजून माहिती पाहिजे, ती आहे लिहिलेली आहे, पण तरी तुम्ही लिहू शकता इथे सर. आणि मास नंबर डज नॉट चेंज. आणि व्हॉट हॅपन्स टू ॲटॉमिक नंबर?
ॲटॉमिक नंबरला काय होतं, तर ॲटॉमिक नंबर बेटा वाढतो. कितीने वाढतो सर? ॲटॉमिक नंबर इथे वाढून होतो Z+1. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बीटा निगेटिव्हमध्ये. झालं सर, कळालं? बस मग आता काही करायचं नाही आहे, एवढंच याच्यात महत्त्वाचं होतं. अजून अशी गोष्ट आहे की जर तुला कोणी विचारलं, काय विचारलं सर मला, की बीटा प्लस डीके सांग काय असतो. बीटा प्लस डीके, बीटा प्लस डीके मध्ये, अच्छा ही जी क्यूची व्हॅल्यू आहे ना बेटा, ती व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असतो. एनर्जी काय होते सर? एनर्जी एमिट करतो हा, एनर्जी रिलीज करतो, रिलीज तर ते जे एमिशन आहे ते पॉसिबल होतं कारण आपल्याला स्टेबिलिटी मिळते. सर हे सांगा तुम्ही काय बेटा, इथे बीटा हे प्लस एमिशन आहे, हे बीटा प्लस एमिशन आहे. याला मी काय नाव दिलं होतं मगाशी तुम्हाला आठवत असेल सर, हा होता पॉझिट्रॉन. पॉझिट्रॉन इलेक्ट्रॉन सारखाच असतो, फक्त नाव पॉझिट्रॉन दिलं, याला मी बीटा प्लस म्हणतो. प्रोटॉनचं कन्व्हर्जन सर न्यूट्रॉनमध्ये झालं आणि त्याच्यानंतर एक प्लस चार्ज एमिट केला. या प्लस चार्जला आपण काय म्हणतो सर? या प्लस चार्जला आपण म्हणतो, काय म्हणतो बेटा? हा सर आहे पॉझिट्रॉन. ठीक आहे, पॉझिट्रॉन. याचं मास इलेक्ट्रॉन सारखं आहे. ठीक आहे, असं आहे. अच्छा, मगाशी मी तुम्हाला सांगताना ते गेलं, ते मगाशी सांगताना आपण बीटा प्लस पार्टिकल आहे ना, हा तर इथे ते बरोबर सांगितलं, इथे लिहितच चुकीचं आहे बहुतेक, हे गडबड झाली बघ. हा जो पॉझिट्रॉन आहे ना बेटा, पॉझिट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन सारखाच असतो, त्याला मास नंबर वगैरे काही नसतो. हा न्यूट्रॉन आहे सर, हा न्यूट्रॉन असा येईल. आणि पॉझिट्रॉन कसा येईल सर? पॉझिट्रॉनला फक्त चार्ज त्याचा प्लस असतो आणि इथे मास नंबर काही नसेल कारण प्रोटॉन वगैरे नाही येतो. ठीक आहे, आणि याचं मास केवढं आहे सर? इलेक्ट्रॉनच्याच मास एवढं आहे. ठीक आहे, तर न्यूट्रॉन एमिट केला, पॉझिट्रॉन एमिट केला, न्यूट्रिनो एमिट करतो. का बरं न्यूट्रिनो करतो? मगाशीच सांगितलं तुम्हाला की आता हा काय बेटा न्यूट्रिनो काय सर? हा न्यूट्रिनो काय सर? तर हा न्यूट्रिनो आहे पार्टिकल आहे का अँटी पार्टिकल आहे? हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल आहे. आणि हा कोण आहे सर? हा कोण आहे आता? हा अँटी पार्टिकल आहे, हा अँटी पार्टिकल आहे. लिहून घ्या तुम्ही, न्यूट्रिनोचा अँटी पार्टिकल असतो अँटी न्यूट्रिनो. बघा हे पार्टिकल अँटी पार्टिकल आहे ना, न्यूट्रिनोचा अँटी पार्टिकल असतो बेटा अँटी न्यूट्रिनो. ठीक आहे, आणि बीटा निगेटिव्हचा अँटी पार्टिकल असतो सर, कोण असतो सर? बीटा प्लस. न्यूट्रिनोचा अँटी न्यूट्रिनो, बीटा निगेटिव्हचा बीटा प्लस. जेव्हा बीटा निगेटिव्ह येईल तर त्याच्यासोबत काय यायला पाहिजे? बीटा निगेटिव्ह जेव्हा येईल ना तेव्हा बीटा निगेटिव्ह सोबत यायला पाहिजे, काय यायला पाहिजे सर? अँटी न्यूट्रिनो. आणि बीटा प्लस बरोबर काय यायला पाहिजे बेटा? न्यूट्रिनो. कळालं का तुला? कळालं का? हे काय सर? हे लिहिलंय मी, इथे लिहिलंय पार्टिकल, हे पार्टिकल आहे आणि हे काय सर? अँटी. जेव्हा पण बीटा निगेटिव्ह म्हणजे पार्टिकल एमिट होईल बेटा, त्याच्यासोबत अँटी पार्टिकल अँटी न्यूट्रिनो एमिट. जेव्हा पण पार्टिकल अँटी पार्टिकल म्हणजे सर बीटा प्लस पॉझिट्रॉन एमिट होणार आहे, पॉझिट्रॉन एमिट होणार आहे, त्याच्यासोबत पार्टिकल एमिट होईल म्हणजे सर न्यूट्रिनो. हे लक्षात आलं पाहिजे. हां, ठीक आहे सर. आता मला हे सांग की याच्याबरोबर हा पार्टिकल एमिट झाला, या पार्टिकलचं नाव काय सर? हा न्यूट्रिनो आहे, हा न्यूट्रिनो आहे. ठीक आहे, आणि एनर्जी एमिट झाली अर्थातच. आता एनर्जी एमिट झाली काय ॲब्झॉर्ब झाली ते सांगेल मी तुम्हाला, लवकरच सांगेल. याच्यामध्ये एक गोष्ट आहे अजून. काय गोष्ट आहे सर? की इथे जर तुला दिसतंय का की Z-1 होतं बेटा, बघ मास नंबर परत बदलणार नाही. का नाही बदलणार सर? कारण प्रोटॉनचं कन्व्हर्जन झालंय न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये. ते प्रोटॉन कमी झालाय पण न्यूट्रॉन वाढला म्हणजे मास नंबर नाही बदलला. आणि ॲटॉमिक नंबर 1 ने कमी झाला. ॲटॉमिक नंबर 1 ने काय झाला सर? कमी झाला. इथे मी लिहितो ए जो आहे ना, ए मास नंबर जो आहे ना, तर तो काय सर? तो कॉन्स्टंट आहे, बदलत नाही. ना अल्फामध्ये बदलतो, म्हणजे ना बीटा प्लसमध्ये ना बीटा मायनसमध्ये. आणि सर ॲटॉमिक नंबरला काय झालंय? ॲटॉमिक नंबर बेटा 1 ने कमी झालाय. ॲटॉमिक नंबर काय होतो इथे? कमी होतो. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. तर याचं जर मला काय म्हणतात त्याला हे लिहायचं असेल, काय म्हणतात क्यू व्हॅल्यू लिहायची असेल तर क्यू व्हॅल्यू काय येईल? क्यू व्हॅल्यू तीच येईल बेटा, mx मायनस my इंटू सीचा स्क्वेअर. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा हा आहे की सर प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉनमध्ये कसं काय होतं? प्रोटॉन तर न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही कारण प्रोटॉनचा मास जास्त आहे न्यूट्रॉन. पण तो तेव्हा कन्व्हर्जन पॉसिबल आहे जेव्हा प्रोटॉनची एनर्जी, प्रोटॉनला जर एनर्जी मिळाली तर, बाहेरून एनर्जी मिळाली तर, किंवा आतून एनर्जी मिळाली तर. बघा प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉनमध्ये कसं होतं माहिती का? प्रोटॉनला एनर्जी द्यावी लागते तेव्हा कुठे तो न्यूट्रॉनमध्ये जातो, हे तुला कळालं पाहिजे.
आणि ही एनर्जी कुठून घेतो सर तो, तर तो ही एनर्जी घेतो फ्रॉम न्यूक्लियस. फ्रॉम न्यूक्लियस. एक सुंदर प्रश्न आहे, काय की बीटा प्लस डीके जो होतो ना बेटा, बीटा प्लस डीके जो होतो ना, ते पॉझिट्रॉनचं जे एमिशन होतं ना, ते कुठं होतं सर, ते फक्त होतं इनसाइड न्यूक्लियस. हा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहे, इनसाइड न्यूक्लियस. तर एनर्जी का लिहिली तुम्ही, कारण की प्रोटॉन जो आहे ना तो स्वतः स्टेबल आहे, स्टेबल नाही आहे. मग आता प्रोटॉनला जर न्यूट्रॉन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एनर्जी द्यावी लागेल. दोन्ही साईडचं मास बॅलन्स नसतं तर दोन्ही साईडची एनर्जी बॅलन्स असते. बघा, ही जी एनर्जी आहे ना बेटा, ही एनर्जी मासमध्ये कन्वर्ट होते. ही जी एनर्जी आहे ही मासमध्ये कन्वर्ट होऊन तुला फक्त असं मास वाढलेलं दिसतं. मास काही आपोआप नाही आलं, या एनर्जीचं मासमध्ये कन्व्हर्जन झालं. कळालं का तुला? हा जो आहे ना सर, हा जो आहे ना बेटा बीटा, हा जो बीटा काय म्हणतात त्याला, निगेटिव्ह डीके जो आहे ना, बीटा निगेटिव्ह डीके जो आहे ना, तो स्टेबल डीके असतो. स्टेबल डीके असतो बघा, स्टेबिलिटी वाढते, म्हणजे त्यातल्या त्यात स्टेबिलिटीसाठी हा चांगला आहे. पण हा जो फिनॉमिना आहे ना सर, कुठला, पॉझिट्रॉन एमिशन जो आहे ना, तो कसा फिनॉमिना आहे, रेअर फिनॉमिना आहे. रेअर फिनॉमिना. का बरं रेअर आहे सर, का बरं रेअर आहे, कारण त्याला एनर्जी घ्यावी लागते बेटा, न्यूक्लियसच्या आतून एनर्जी घ्यावी लागेल. मला स्टेबल व्हायचं आहे आणि वरून मला एनर्जी घ्यायची आहे, उधार घ्यायचा आहे, तर मग कोण होणार आहे स्टेबल, काही गरज नाही अशा स्टेबिलिटीचा. कळालं का तुला? बीटा निगेटिव्ह आणि बीटा पॉझिटिव्ह, तर डिटेलमध्ये घेतलं पण लक्ष द्यायला पाहिजे, ठीक आहे. पुढे जाताना तर के शेल कॅप्चर काय असतं, के शेल कॅप्चर म्हणजे काय, मगाशी जी आपली रिक्वायरमेंट होती, काय रिक्वायरमेंट होती सर, प्रोटॉन जास्त होता म्हणून मला न्यूट्रॉन वाढवायचे होते, प्रोटॉन कमी करून न्यूट्रॉन वाढवायचे होते. तर हा प्रोटॉन वाढवतो, पण आता हा प्रोटॉन कुठून वाढवतो, इलेक्ट्रॉन घेऊन वाढवतो. मगाशी प्रोटॉनला एनर्जी देऊन तोडलं होतं बेटा, आपण एनर्जी देऊन तोडलं होतं, न्यूक्लियसमधून एनर्जी घेतली, तोडलं आणि न्यूट्रॉन बनवला. बघा, मगाशी प्रोटॉनला तोडून न्यूट्रॉन बनला, पॉझिट्रॉन एमिट झाला, बरोबर आहे. पॉझिट्रॉन एमिट झाला सर, पॉझिट्रॉन एमिट झाला, हा न्यूक्लियसच्या आतमध्ये होतो. हे जे आहे ना, हा काय करतो या केसमध्ये, की इथे जे आहे, इथे जो आहे ना सर प्रोटॉन, तो या इलेक्ट्रॉनला गिळतो बेटा. तो के शेलचा इलेक्ट्रॉन आहे ना, बघा त्यांनी सांगितलंय के शेल कॅप्चर, त्याच्यासाठी नाव ठेवलंय, इज अ टाइप ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके इन विच एन इनर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन, के वाला जो इलेक्ट्रॉन आहे ना, एक्चुअली फ्रॉम के शेल इज कॅप्चर्ड बाय न्यूक्लियस. न्यूक्लियसला कॅप्चर करतो तो, न्यूक्लियस हा जो प्रोटॉन आहे ना याला कॅप्चर करतो. याला कॅप्चर केल्यानंतर काय होतं सर, याला कॅप्चर केल्यानंतर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन म्हणून न्यूट्रॉन बनतात. आता नो एनर्जी रिक्वायरमेंट फ्रॉम न्यूक्लियस मधून एनर्जी घ्यायची काही गरज नाही, भीक मागत बसायची काही गरज नाही, डायरेक्ट कन्व्हर्जन करू शकतो हा, ठीक आहे. तर के शेल कॅप्चर आणि जो आपला पॉझिट्रॉनचा जो डीके होता तो सेमच आहे, फक्त फरक असा आहे की इथे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, याला इलेक्ट्रॉन मिळतो बेटा, या प्रोटॉनला न्यूट्रलाइज व्हायला, पण तिथे प्रोटॉनला तोडावं लागतं एनर्जी देऊन, ठीक आहे. आता याला जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, काय लक्षात घ्यायचं सर, की इथे जो कोणी बनेल, इथे जो कोणी आता एलिमेंट बनेल, म्हणजे इथे जो कोणी वाय बनला, तर त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे ना, तर तो 1 ने कमी होतो, पण मास नंबर बदलत नाही. मास नंबर तेवढाच राहतो, ॲटॉमिक नंबर 1 ने कमी होतो, जसा मगाशी होतो, बस काहीच फरक नाही याच्यात, काहीच फरक नाही. तर ॲटॉमिक नंबर का कमी झाला, कारण प्रोटॉन कमी झाला. तर मास नंबर का नाही बदलला, कारण आपल्याला न्यूट्रॉन मिळाला. आलं का लक्षात? हो सर. चला आता पटपट याचे क्वेश्चन करून टाकू आपण. अच्छा, गामा डीके राहिलाय, चला. गामा डीके काय असतो, गामा डीके सोपा आहे, एनसीआरटी जे म्हणते त्याप्रमाणे जाऊ आपण. गामा डीके मध्ये काय असतं बेटा, गामा डीके काही सेपरेट नसतो. जसं बघा, जेव्हा केव्हा डिसइंटिग्रेशन होतं, म्हणजे मला अल्फा डीके करायचं आहे ना, तर अल्फा डीके करताना आहे ना, एखादी न्यूक्लियाय डायरेक्ट, बघा कसं व्हायला पाहिजे, ग्राउंड स्टेट मध्ये होती न्यूक्लियाय, आता ती अल्फा डीके केला, अल्फा पार्टिकल फेकला, आता नवीन डॉटर फॉर्म झाली आणि ती ग्राउंड स्टेटमध्ये राहिली. ही आयडियल कंडिशन आहे, पण असं होत नाही. तर न्यूक्लियर ग्राउंड स्टेटमध्ये जेव्हा अल्फा पार्टिकल एमिट केला ना, तर एमिट केल्यानंतर थोड्या वेळेसाठी ती एक्साइटेशन स्टेटमध्ये जाते. एक्साइटेशन स्टेट तर बोर्स मॉडेलमध्ये बघितलं होतं बघा, बोर्स मॉडेलमध्ये थोड्या वेळासाठी इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जातो आणि मग परत आतमध्ये येतो. तसंच हे पण करतं. बघा इथे काय म्हणतो आपण, डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियस बाय इमिटिंग गामा रेज. गामा रेज इमिट करतात. काय कहाणी आहे बघा, एक्स आपल्याकडे काय होतं, एक्स आपल्याकडे मदर आहे. आता अल्फा पार्टिकल मी एमिट केला, तर अल्फा पार्टिकल एमिट केला तर एक्साइटेड स्टेटमध्ये मी चालला गेलो. एक्साइटेड स्टेटमध्ये म्हणजे ग्राउंडला पाहिजे होतो, पण एक्साइटेड स्टेटमध्ये गेलो, एक स्टेट वरती गेलो.
आता एक्साइटेड स्टेटमध्ये गेलो, पण शेवटी यायचं तर ग्राउंड स्टेटला आहे. मग या एक्साइटेड स्टेटमधून जर ग्राउंड स्टेटला यायचं असेल ना, तर मला गामा पार्टिकल किंवा फोटॉन इमिट करावं लागेल. फोटॉन एनर्जी इमिट करावं लागेल. एनर्जी इमिट करावं लागेल. आणि आता सर हे एक्साइटेड स्टेट आहे, एक्साइटेड स्टेटमधून ग्राउंड स्टेटला आलोय बघा, हे ग्राउंड स्टेटला आलोय, यालाच आपण गामा इमिशन. एनसीआरटी काय म्हणते बघा बरं, वाचून घेऊ पटकन. तर गामा देर आर एनर्जी लेवल्स इन अ न्यूक्लियस जस्ट लाईक देर आर एनर्जी लेवल इन द ॲटम्स. न्यूक्लियसच्या एनर्जी लेवल ॲटमच्या एनर्जी लेवल सारखे असतात. व्हेन अ न्यूक्लियस इज इन एक्साइटेड स्टेट it can make transition to lower energy by emission of electromagnetic radiation. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय सर, फोटॉन. ओके, फोटॉन. जसं त्यांनी कोबाल्टचं एक्झाम्पल दिले. कोबाल्टनी जेव्हा बीटा निगेटिव्ह एमिशन केलं, तेव्हा बीटा निगेटिव्ह एमिशन केल्यानंतर काय होणार आहे सर, बीटा निगेटिव्ह एमिशन केल्यानंतर याचा ॲटॉमिक नंबर वाढला. म्हणजे हा बेटा काय आला, 60-28 झाला. इकडे आला ना हा 60-28 येते, 60-28. ठीक आहे, हा कोबाल्ट आहे. पण आता हा जो कोबाल्ट आहे ना, तो एक्साइटेड स्टेटमध्ये. का बरं एक्साइटेड स्टेटमध्ये सर, यासाठी एक्साइटेड स्टेटमध्ये कारण आता न्यूक्लियस एक्साइट झालंय. पण आपल्याला यायचं तर ग्राउंड स्टेटमध्ये, मग सर जर ग्राउंड स्टेटमध्ये यायचं आहे, अच्छा इथे कोबाल्टचं त्याने निकेल घेतलंय, हा ठीक आहे, काही फरक पडत नाही. हा निकेल आहे. तर मग आता याला ग्राउंड स्टेटमध्ये घ्यायचं आहे ना, तर हा मल्टी स्टेप गामा इमिशन करतो. मल्टी स्टेप म्हणजे फोटॉन इमिट करत जातो बेसिकली, आणि इकडे येतो. ओके, इकडे येतो बघा. त्यांनी सांगितले मोस्ट रेडिओ न्यूक्लिड आफ्टर एन अल्फा डीके और बीटा डीके लीव द डॉटर न्यूक्लियस इन एन एक्साइटेड स्टेट. डॉटर न्यूक्लियसला एक्साइटेड मध्ये सोडून जातो. तर डॉटर न्यूक्लियस रिचेस द ग्राउंड स्टेट कसं पोहोचते, सिंगल ट्रान्झिशन और समटाइम्स बाय सक्सेसिव्ह ट्रान्झिशन्स बाय एमिटिंग वन और मोर गामा रेज एमिट करते ते. बरोबर आहे, ओके सर. अ वेल नॉन एक्झाम्पल ऑफ सच प्रोसेस, त्यांनी हे वेल नॉन एक्झाम्पल वगैरे दिलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची काय सर, की इथे कुठल्याही प्रकारचा ॲटॉमिक नंबर आणि मास नंबरवर काही प्रभाव पडत नाही बेटा, कारण फक्त एनर्जी लेवल चेंज होते. काही वेगळं फोटॉन इमिशन होतोय, फोटॉन न्यूट्रल पार्टिकल आहे, त्याने काही फरक पडत नाही है ना. फोटॉन इमिशन होतोय, फोटॉन कमी झाला तर ॲटॉमिक नंबर कमी होईल का, मास नंबर काहीच होणार नाही है ना. मी असं लिहितो, नो चेंज असं बघा. याला कसं करू आपण, याला असं दाखवू. माझ्याकडे एक्स आहे बेटा, ठीक आहे, एक्साइटेड स्टेटमध्ये. इथे जर गामा इमिशन झालं सर, तर गामा इमिशन झाल्यानंतर मला काय मिळणार आहे, गामा इमिशन झाल्यानंतर मला एक्स मिळणार आहे, प्लस इथे फोटॉन मिळेल, बस काहीच मिळत नाही ना. इथे माझं ॲटॉमिक नंबर बदलला ना, मास नंबर बदलला. ठीक आहे, लिहून घ्यायला हवं तर नो ॲटॉमिक नंबर नॉर मास. ठीक आहे, इथे लिहितो मी ए आणि झेड दोन्ही काय सर, कॉन्स्टंट. तर अशा प्रकारे अल्फा बीटा गामा डिटेलमध्ये झालेलं आहे. आता क्वेश्चन करून टाकू आपण. क्वेश्चन करा सर, क्वेश्चन. शेवटी क्वेश्चन महत्वाचे आहेत. हा करू, पण आधी थिअरी बघावं लागते, ती भरपूर थिअरी होती. In a radioactive decay process, the negatively charged emitted beta minus particle are बीटा मायनस कधी होतात, बीटा मायनस तेव्हा होतात सर जेव्हा नंबर ऑफ न्यूट्रॉन जास्त असतं. न्यूट्रॉनचं कन्वर्जन होतं इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये. इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट इनसाइड न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात का, बिलकुल नाही. इलेक्ट्रॉन्स आर प्रोड्यूस्ड ॲज अ रिझल्ट ऑफ डीके ऑफ न्यूट्रॉन्स इनसाइड द न्यूक्लियस. हेच तर डेफिनेशन आहे बेटा बीटा निगेटिव्हचे. डीके होतो, न्यूट्रॉनचं कन्वर्जन कसं होतं, डीके होऊन प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन बरोबर कोण येतं सर, इलेक्ट्रॉन बरोबर इलेक्ट्रॉन इज अ पार्टिकल, त्याच्याबरोबर कोण येणार बेटा, अँटी न्यूट्रिनो, आणि काही एनर्जी येणार, हे लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रॉन्स आर प्रोड्यूस ॲज अ रिझल्ट ऑफ कोलिजन. अरे काय येडं झालं का, द इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटिंग अराउंड द न्यूक्लियस, काही संबंध नाही. हे बघा, जेईल आलेला प्रश्न आहे मागच्या वर्षी. फ्री न्यूट्रॉन डिकेज. फ्री न्यूट्रॉन कसा होतोय, डीके होतोय इंटू प्रोटॉन, बट अ फ्री प्रोटॉन डज नॉट डीके इंटू न्यूट्रॉन. फ्री प्रोटॉन न्यूट्रॉन मध्ये का डीके होत नाही, त्याचं कारण विचारलंय. न्यूट्रॉन इज अ कंपोजिट पार्टिकल मेड अप ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, वेअर प्रोटॉन इज अ फंडामेंटल पार्टिकल. हे नाही, न्यूट्रॉन इज अ अनचार्ज पार्टिकल, याचा काही संबंध नाही. न्यूट्रॉन हॅज अ लार्जर रेस्ट मास दॅन प्रोटॉन. हा हे बरोबर आहे, ती बरोबर आहे. बघा मगाशी पण एक्सप्लेन केलं मी तुम्हाला, प्रोटॉन आहे ना हा न्यूट्रॉन मध्ये डायरेक्ट नाही कन्वर्ट होऊ शकत नाही. याला जर कन्वर्ट व्हायचं असेल ना, तर याला आपल्याला काय करावं लागेल सर, याला एनर्जी द्यावी लागेल. कारण दोन्ही साईडची एनर्जी बॅलन्स झाली पाहिजे बेटा, दोन्ही साईडची एनर्जी बॅलन्स झाली पाहिजे. डायरेक्ट जर कन्वर्जन झालं तर न्यूट्रॉनचं मास जास्त आहे, वरून अजून इथे एनर्जी आली तर कसं बॅलन्स करणार आहे प्रोटॉनचं मास आणि या एनर्जीचं कन्वर्जन होऊन नंतर मासमध्ये तयार होतं, हे टोटल मिळून न्यूट्रॉनचं मास. ठीक आहे, बघा न्यूट्रॉन हॅज अ लार्जर रेस्ट मास दॅन प्रोटॉन, बरोबर आहे. म्हणून ना जी आहे ना सर, ही एंडोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मिक प्रोसेस
जे इथे एनर्जी द्यावी लागते, हे स्वतःहून होत नाही. अलग लक्षात. इथे बघा, फॉर अ गिवन रिएक्शन द पार्टिकल एक्स इज, एक्स कोण आहे, तर कोण आहे का कोण आहे, इथं बीटा प्लस आहे ना, बीटा प्लस कोण आहे सांग बरं, मी तुला सांगितलं होतं बीटा प्लस हा बीटा निगेटिव्हचा अँटी पार्टिकल आहे, अँटी पार्टिकल आहे. मग अँटी पार्टिकलची जोडी काय असते सर, अँटी पार्टिकलची जोडी असते पार्टिकल. मग हा जर पार्टिकल आहे तर पार्टिकल कोण येणार बेटा, न्यूट्रिनो येणार, न्यूट्रिनो. हे डायरेक्ट विचारतात, रट्टा मारायची गरज नाही, थोडंसं समजून उमजून काम करायला याच्यावर म्हणजे काम होऊन जाईल. हा कोण आहे सर, न्यूट्रिनो, न्यूट्रिनो पार्टिकल आहे, पार्टिकल आहे. ठीक आहे, ठीक आहे सर. पुढे जाऊ आपण. हे बघा, वेन युरेनियम 235-92 आर बंबार्टेड विथ 1 न्यूट्रॉन, हे थोड्याशा बॅलन्सिंग वाल्या रिएक्शन आहे. 235 नीट 2020ला विचारलाय कोविडच्या काळात. 235-92 कशाने बॉम्बार्ड केलंय त्याला, बॉम्बार्डेड विथ 1 न्यूट्रॉन. न्यूट्रॉन काय असतो बेटा, 1 आणि 0 असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फिजन ऑकर्स अँड द प्रोडक्ट आर 3 न्यूट्रॉन, ते म्हणताय 3 न्यूट्रॉन. 3 न्यूट्रॉन आहे सर, प्लस प्लस काय, क्रिप्टॉन दिलाय त्यांनी, क्रिप्टॉन दिलाय, क्रिप्टॉनचं 94-36 आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि प्लस अजून काय विचारलं, अँड, आणि अजून कोण आहे, तर अजून क्वेश्चन मार्क. तर तुला माहिती आहे बेटा, काय माहिती आहे सर मला, की दोन्ही साईडचे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर बॅलन्स झाले पाहिजे. बॅलन्स करून टाकून आन्सर काढू. ऑप्शन एकदा चेक करा, ऑप्शनमध्ये काय काय वेगळे. ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शनमध्ये ठीक आहे 141, 39, ठीक आहे, दोन्ही काढावं लागेल, दोन्ही काढून देतो. ठीक आहे, आधी एला बॅलन्स करा, एला बॅलन्स केला तर या साईडला किती आहे सर, 235+1, 235+1 मस्ट बी इक्वल टू, या साईडला किती बेटा, आता हा 3 × 1 करावं लागेल, 3 × 1 प्लस 94 प्लस इथे मानलो मी एक्स आहे, एक्स आहे. इथून एक्सची किंमत किती येईल सांग बरं, 94, 97. 235 मधून 97 गेले तर किती येतात, 235 मधून तर जर 97 गेले ना तर ते यायला पाहिजे 100. 235 मधून किती, 94 3 97, हा 235 मधून जर 97 आपण वजा केले तर किती यायला पाहिजे बेटा, 138 यायला पाहिजे, 138 यायला पाहिजे. बरोबर आहे का. अच्छा 236 रे, आपण एक चांगला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर, युरेनियम 235-92, युरेनियम 235-92 इज अ बंबार्डेड विथ 1 न्यूट्रॉन, 1 न्यूट्रॉन फिजन ऑकर्स अँड प्रोडक्ट्स आर 3 न्यूट्रॉन, क्रिप्टॉन आणि अजून काय. हे बॅलन्सिंग वाले प्रश्न आहे बेटा, बॅलन्सिंग वाले, इक्वेशन बॅलन्सिंग तुमचं फेवरेट, इक्वेशन बॅलन्सिंग. इथून जर प्रश्न आला तर 100% बरोबर यायला पाहिजे, सिली मिस्टेक करता कामा नाही, एकदम सावधानीने करायचे हे प्रश्न. का सर, कारण हे सगळ्यांचे बरोबर येतात बेटा, इथे गडबड करायची नाही. बघा नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. सगळ्यात पहिले माझ्याकडे युरेनियम 235-92 आहे सर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. याला आपण किती न्यूट्रॉन दिलेत, याला 1 न्यूट्रॉन दिलाय, न्यूट्रॉनचा मास नंबर 1, ॲटॉमिक नंबर 0. त्याचं कन्व्हर्जन कशात झालंय सर, त्याचं कन्व्हर्जन झालंय कशात झालं बेटा, कन्व्हर्जन त्याचं कन्व्हर्जन झालंय 3 न्यूट्रॉन, 3 न्यूट्रॉन आहे, प्लस प्लस क्रिप्टॉन, क्रिप्टॉन आहे, क्रिप्टॉन किती सर 94-36, आणि प्लस कुठला तरी एक एलिमेंट आहे, मी काही पण एलिमेंट पकडतो, ए एलिमेंट पकडतो ज्याचा मास नंबर एक्स पकडू आणि ॲटॉमिक नंबर वाय पकडू. आता दोन्ही साईडचे आपण सगळ्यात आधी मास नंबर बॅलन्स करू, मास नंबर बॅलन्स करून बघू. मास नंबर, तर मास नंबर कसं येणार आहे सर, मास नंबर बॅलन्स करा पटपट. इथे किती मास नंबर आहे, इथे आहे सर 235+1. दोन्ही साईडचे मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर आपण अशा केसमध्ये बॅलन्स करू. हे इक्वल असलं पाहिजे सर, इकडचं बघा 3 × 1, 3 × 1 का बरं केला, कारण 1 मास नंबर इंटू 3 न्यूट्रॉन, प्लस 94 प्लस 94, कारण हे 94 प्लस इथे किती बेटा एक्स आहे. इथून एक्सची व्हॅल्यू काढ, किती येते, एक्सची व्हॅल्यू येते सर 236, 236 - 97, 36 मधून गेले 97, किती आले 139. 139 झाला काय सर मास नंबर. त्याच पद्धतीने बेटा तू ॲटॉमिक नंबर काढू शकतो. ॲटॉमिक नंबर म्हणजे झेड, तो कसा काढणार, तर तो काढायचा असेल तर मी लिहू शकतो, काय लिहू शकतो तू, दोन्ही साईडची दिदी ॲटॉमिक नंबर बॅलन्स कर, येईल बेटा 92 + 0 इज इक्वल टू, इकडे किती येणार आहे, इकडे येईल सर 3 × 0, कारण याचा किती आहे ॲटॉमिक नंबर 0 आहे, प्लस 36 आणि प्लस इथे किती आहे सर वाय.
आता इथून काढा बरं, इथे किती येतं, y इज इक्वल टू येतो 92 मायनस 36. 92 मधून 36 गेल्यावर किती येतात, तर 92 मधून जर 36 गेले ना सर तर यायला पाहिजे 56. म्हणजे 56 आणि 139 कुठला ऑप्शन आहे, 56 आणि 139 सी ऑप्शन आहे. डायरेक्ट येणार बेटा सी ऑप्शन. कळाले का असे क्वेश्चन कसे करायचे, कळाले सर. हा प्रश्न बघा, हा प्रश्न बघा. हाऊ मेनी अल्फा अँड बीटा पार्टिकल, हाऊ मेनी अल्फा अँड बीटा पार्टिकल, अल्फा अँड बीटा पार्टिकल आर एमिटेड व्हेन युरॅनियम न्यूक्लियस जी आहे डीके होते. कशामध्ये डीके होते सर, या लीड मध्ये डीके होते. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, काय सर, जेव्हा पण मला सांगा, तो मास नंबर आहे, मास नंबर कोण कमी करतं. जर मी अल्फा पार्टिकल एमिट केला तर मास नंबर होतो A-4. पण जर बेटा मी बीटा पार्टिकल एमिट केला, बीटा निगेटिव्ह जर एमिट केला तर मास नंबर मध्ये काही चेंज होतो. हे आपण बघितलंय की नाही, बघितलंय की नाही, हो सर. याचा अर्थ A-4 हा मास नंबर कोण चेंज करू शकतो, मास नंबर चेंज कोण करू शकतो बेटा, तो करू शकतो सर फक्त आणि फक्त अल्फा पार्टिकल. तर बघू आपण आधी मास नंबर कितीनी कमी झालाय. तर आधी माझ्याकडे मास नंबर किती होता सांग बरं, आधी माझ्याकडे मास नंबर किती होता, युरॅनियम 238 92. इकडे किती आहे सर, इकडे झालोय तो लीड 10 80 आणि प्लस मी इथे म्हणतो बेटा अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल काय असतो, अल्फा पार्टिकल म्हणजे हिलियम है ना, अल्फा पार्टिकल म्हणजे हिलियम. इथे 4 हे 2 आणि मी म्हणतो एक्स नंबर ऑफ अल्फा पार्टिकल एमिट झाले प्लस बीटा पार्टिकल किती वाय नंबर ऑफ झाले. आता बीटा निगेटिव्ह म्हणजे काय असतो, इलेक्ट्रॉन असतो, बरोबर आहे. बीटा निगेटिव्ह म्हणजे असतो सर इलेक्ट्रॉन, म्हणजे 0 आणि हे मायनस, ठीक आहे. आणि याला मी म्हणतो वाय. तर आधी तुम्ही काय करा, फक्त आणि फक्त बघा की ॲटॉमिक मास नंबर कितीनी कमी झालाय. ॲटॉमिक मास नंबर तर आधी होता 238 मायनस किती बेटा, हे कितीने कमी झालं सर 210 ने कमी झाले. हे किती आलं सर, हे आलं 28. 28 मस्ट बी इक्वल टू 4x, कारण एका अल्फा पार्टिकल मुळे 4 ने कमी होतो. म्हणजे असे किती अल्फा पार्टिकल असतील 4 × x. मग सर x किती आला, x आला 7. याचा अर्थ 7 अल्फा पार्टिकल एमिट केलेत. किती आले सर, 7 अल्फा पार्टिकल एमिट केले. मग एकदा तुला हे आलं बेटा तर ही आता ॲटॉमिक नंबरसाठी काम करून टाक. ॲटॉमिक नंबर ठीक आहे ना, ॲटॉमिक नंबरसाठी काय करायचं सर, ॲटॉमिक नंबर इकडचा किती बेटा 92 T2 इज इक्वल टू आता इथे किती येणार आहे सर 80 प्लस या साईडला किती येईल 7 × 2 करावं लागेल तुला, 7 × 2 करावं लागेल प्लस म्हणजे इथे जे काही येईल, इथे जो काही बीटा पार्टिकल येईल त्याचं मी लिहितो मायनस वाय. मायनस का बरं सर, कारण इथं मायनस. आता इथं बघून घे किती येतं 80 आणि 14, 80 आणि 14 किती होतात, 80 आणि 14 होतात सर 94. 92 मधून गेले तर -94. ते मी असं लिहितो, काय लिहिता सर -94 नाही 92 मधून 94 गेलो -2. -2 इज इक्वल टू मायनस वाय. मग वायची किंमत किती आली सर, y इज इक्वल टू 2. कळालं का काय केलं, इथे काय केलंय सर, इथे झेड बॅलन्स केलाय, ॲटॉमिक नंबर बॅलन्स केला. आणि इथे काय केलंय सर तुम्ही, इथे काय केलंय, इथे मी बघितलंय की डेल्टा ए म्हणजे मास नंबर कितीने बदललाय. जो डेल्टा ए आहे ना, मास नंबर चेंज आहे, पुन्हा येतो तो फक्त आणि फक्त अल्फा पार्टिकल मिळतो. कळलंय का, करू शकाल सर, करू शकू, काही प्रॉब्लेम नाही. हा प्रश्न बघा, मी एक पार्ट काढून देतो, एक पार्ट तुम्ही होमवर्कला करा. अल्फा पार्टिकल मला सांग किती असतील इथं, अल्फा पार्टिकल डेल्टा ए सांग मला किती आहे, डेल्टा ए किती आहे सर, इथे किती आहे 232 मायनस 208 इज इक्वल टू 4x, बरोबर. 232 मधून 208 गेले तर किती होतात 24 होतात का, 24, येस सर. 30 इज इक्वल टू 4x. x किती आला बेटा 6 अल्फा पार्टिकल इमिट केलेत, 6 अल्फा पार्टिकल म्हणजे कुठला ऑप्शन आहे सर, एकच ऑप्शन आहे तसंही. पण तुम्ही चेक करा, बीटासाठी पण तुम्ही चेक करा. बीटासाठी कसं चेक करणार तुम्हाला सांगितलंय, मागच्याच प्रश्नाप्रमाणे बीटासाठी काम करायचं, ठीक आहे. ओके सर. हे बघा हा एक प्रश्न आहे, काय प्रश्न आहे सर, इन द गिवन रिएक्शन विचारतायत रेडिओ ऍक्टिव्ह रिएक्शन्स आर एमिटेड इन द सिक्वेन्स. काय काय एमिट केलंय, सोपा प्रश्न आहे, एकदम नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले इथे बघा, इथे मास नंबर बदलतोय का, मास नंबर बदलत नाहीये. मास नंबर बदलत नाहीये म्हणजे एक तर बीटा प्लस असेल किंवा बीटा मायनस असेल. मला दिसतंय का, इथे काय होतंय बघा, इथे काय होतंय सर, इथे कुठलं एमिशन होतंय, ॲटॉमिक नंबर वाढला झेड प्लस म्हणजे इथे बीटा निगेटिव्ह होत असणार आहे 150% बेटा है ना.
सर आणि इथे काय होतंय, इथे इथे काय होतंय ना सर, इथे जर तू बघायला गेला, इथे जर बघायला गेला तर इथे 2 ॲटॉमिक नंबर कमी झाला, 2 ॲटॉमिक नंबर कमी झाला आणि 4 मास नंबर कमी झाला है ना, 4 मास नंबर कमी झाला म्हणजे सर हेलियम असेल. 2 ॲटॉमिक नंबर कमी, 4 मास नंबर कमी म्हणजे इथे हेलियम असेल बेटा, ते अल्फा पार्टिकल. अच्छा इथे काय झालं सर, इथे ना मास नंबर कमी झाला ना ॲटॉमिक नंबर कमी झाला, मास नंबर पण कमी नाही झाला, ॲटॉमिक नंबर पण नाही कमी झाला. याचा अर्थ हा कुठला पार्टिकल असेल सर, गामा पार्टिकल है ना, गामा पार्टिकल असेल. तर आन्सर पाहिजे बीटा अल्फा गामा, बीटा अल्फा गामा. मी जे लिहित बोललो ना ते लिहित चला तुम्ही, हा नोट्समध्ये आलं पाहिजे तुमच्या की हे मी असं का काढलं, हे असं का काढलं है ना. तर मी ते लिहून देतो, असं का केलं मी, कारण ए मध्ये नो चेंज होता, ठीक आहे. आणि मला ए मध्ये नो चेंज होता आणि इथे का बरं असं केलं सर, कारण बेटा इथे ए आहे ना तो 2 कमी झाला होता आणि झेड सॉरी नाही 4 कमी झाला होता आणि जो झेड आहे ना तो कितीने कमी झाला होता सर, 2 कमी झाला. इकडे असं का केलं सर तुम्ही, इकडे असं यामुळे केलं ए आणि झेड दोघांमध्येही नो चेंज होता म्हणून. ठीक आहे, करू शकाल असं सर, एकदम बरोबर कळालं आम्हाला. हा प्रश्न बघा, आफ्टर 1 अल्फा अँड 2 बीटा इमिशन, 1 अल्फा आणि 2 बीटा इमिट केल्यावर काय होतं. तर 1 अल्फा आणि 2 बीटा इमिट केल्यावर काय होतं, 1 अल्फा, आता बघा जसं माझ्याकडे एक्स आहे ए, ठीक आहे, आणि इथे काही पण पकड, ए याचा मास नंबर आणि झेड ॲटॉमिक नंबर. 1 अल्फा इमिट केला तर काय होतं सर, 1 अल्फा इमिट केल्यावर होईल बेटा A-4 आणि Z-2. 1 अल्फा इमिट केल्यानंतर परत एकदा 2 बीटा इमिट करायचे, 2 बीटा. आणि कुठला बीटा आहे सर, हा कुठला बीटा आहे, तर हा बीटा निगेटिव्ह आहे, ठीक आहे ना, इथे द्यायला पाहिजे त्यांनी, बीटा निगेटिव्ह आहे. तर बीटा निगेटिव्ह जर इमिट केला तर आता काय होईल, तर आता माझ्याकडे काय आहे A-4 आणि Z-2 आणि आता 2 बीटा निगेटिव्ह इमिट केले, 2 बीटा निगेटिव्ह. तर बीटा निगेटिव्ह तू किती पण इमिट कर बेटा, बीटा पार्टिकल मध्ये मास नंबर चेंज होत नाही, मास नंबर जो आहे तोच राहतो. पण ॲटॉमिक नंबर जो आहे बीटा निगेटिव्हने ॲटॉमिक नंबर 1 ने वाढतो, बीटा निगेटिव्ह 1 ने वाढतो. आणि 2 बीटा केले तर किती वाढेल सर, 2 ने वाढेल. म्हणजे इथे झालं पाहिजे Z-2 + 2, हे किती येणार आहे, हे असं यायला पाहिजे. हे कसं दिसायला पाहिजे तुला, हे जर 2 2 कॅन्सल झाले बेटा, 2 कॅन्सल झाले तर तुला हा A-4 आणि हा XZ दिसेल. ठीक आहे, आता त्यांनी विचारलंय की मास नंबर 3 कमी होतो का, फायनलचा मास नंबर 3 कमी होतो का, बिलकुल नाही. 3 कुठे कमी व्हायला लागला, नाही. मग किती, 4 कमी होतो का, एकदम बरोबर आहे, 4 कमी होतो. दिसतंय ना तुला, 4 कमी होतोय फायनल मास नंबर, इनिशियलच्या कंपॅरिझन मध्ये फायनल 4 कमी होतोय. तर मास नंबर रिड्युसेस बाय नाही, हे नाही येत, हे नाही येत. ॲटॉमिक नंबर रिमेन्स अनचेंज, बरोबर, ॲटॉमिक नंबर रिमेन्स अनचेंज. पर म्हणजे काय बनलाय सर, आयसोटोप. काय सर, आयसोटोप. हा डायरेक्ट प्रश्न विचारतात, हा नोट डाऊन कराल. आफ्टर 1 अल्फा अँड 2 बीटा मायनस एमिशन आइसोटोप इज फॉर्म. ठीक आहे, आफ्टर 1 अल्फा अँड 2 बीटा मायनस एमिशन आइसोटोप. ठीक, ओके सर, ठीक. अशा प्रकारे अजून एक शेवटचा प्रश्न आपण घेऊ. काय प्रश्न आहे सर, नीट 2024 ला आलेला प्रश्न. दिसायला अवघड आहे पण आहे सोपा. सगळ्यात पहिले ते म्हणतायत की 290 आणि 82, हे आहे 290 आणि 82, इकडे आहे 290, हे आहे सर 82. ठीक आहे, आता शेवटी आपल्याला प्रोडक्टचं विचारले, ॲटॉमिक मास नंबर आणि काय म्हणतात त्याला, ॲटॉमिक नंबर काय असेल. सगळ्यात पहिले अल्फा इमिट झाला बघा, इकडे असं लिहू आपण, अल्फा इमिट झाला. इथे जरा नीटली, इथे सर अल्फा इमिट झालाय. नंतर कोण इमिट झालाय आपल्याला, अल्फा नंतर सर ई प्लस इमिट झालाय, ई प्लस कडे पण येईल मी. नंतर सर कोण झालाय, नंतर झालाय बीटा मायनस. ठीक, त्याच्यानंतर कोण झालंय सर, त्याच्यानंतर झालंय अल्फा झाला, ई प्लस झाला, बीटा मायनस झाला, नंतर ई मायनस. आपण पूर्ण लिहू म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस होईल. की वाय आहे सर आणि हे झेड आहे आणि हे पी आहे. चला पटपट बघू आपण याला. सगळ्यात पहिले अल्फा पार्टिकल इमिट केला. अल्फा पार्टिकल इमिट केल्यानंतर काय येईल बेटा, इथे 286 यायला पाहिजे, 286 आणि इथे किती येईल सर, 80 येईल. मला माहिती आहे असं का केलं सरांनी. येस, ठीक आहे. त्याच्यानंतर ई प्लस म्हणजे काय सर, हा आहे बेटा पॉझिट्रॉन. कोण आहे सर, हा पॉझिट्रॉन आहे. ई प्लस म्हणजे बीटा प्लस पकडेला. अरे इलेक्ट्रॉन प्लस म्हणजे बीटा प्लस असतो बेटा, है ना. बीटा प्लस मध्ये काय होतं सर, मास नंबर तर कधी जन्मात चेंज होत नाही, तर नको करू मास नंबर चेंज. पण बीटा प्लस इमिट केला तर ॲटॉमिक नंबर तुझा 1 ने कमी होतो, की नाही कमी.
बीटा प्लस एमिट करणे, बीटा प्लस एमिट करणे म्हणजे प्रोटॉनचं कन्व्हर्जन होणे न्यूट्रॉनमध्ये, न्यूट्रॉन आणि पॉझिट्रॉनमध्ये. न्यूट्रॉन कमी झाला म्हणजे ॲटॉमिक नंबर 1 ने कमी झाला, मग 79 केला. परत बीटा निगेटिव्ह, बीटा निगेटिव्हमध्ये हे बदलणार नाही, 86 राहील, पण आता 1 वाढेल बेटा, हा जो आहे ना हा 1 वाढेल, 1 वाढला, ॲटॉमिक नंबर वाढवून टाकला. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन आता एमिट केलाय. इलेक्ट्रॉन म्हणजे काय ना, आता हा परत कन्फ्यूज करायला फक्त हे तसं वापरतात, हे काय सर, हे बीटा निगेटिव्हचं आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन एमिट केला किंवा बीटा निगेटिव्ह एमिट केला तर आता परत एकदा ना, तर तुझा हे 286च राहील, ते बदलत नाही, ते बदलत नाही, ते बदलू शकत नाही. ठीक आहे, बीटामध्ये तर बदलत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आता हा जो आहे ना 80चा, हा 81 होईल, हा 81 है ना, हा इकडे +1 होतो, बीटामध्ये हा +1 होतो बेटा, हा +1 होतो, असं झालं है ना. इथे काय झालं सर, इथे मायनस. ठीक आहे, कळालं का सर, इथे काय झालं बेटा, इथे मायनस. अशा प्रकारे आपण न्यूमरिकल्सचा पार्ट कंप्लीट केलाय, अल्फा बीटा गामा एमिशनचा, थेअरीचा पण केलाय. एक शेवटचा फक्त मुद्दा राहिलाय, तो काय सर, हे तुम्हाला एकदा फक्त माहिती पाहिजे, हे वाचून घ्याल, कारण हे डायरेक्ट विचारतात मॅच द पेअर्स मध्ये. काय विचारतात सर, की कोणाचं काय किती जास्त आहे, कमी आहे वगैरे. सगळ्यात पहिले अल्फा रेज, बीटा रेज आणि गामा रेज याबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे, असं काही नाहीये, काही नाही माहिती नाही. ठीक आहे ना, तुम्हाला काय माहिती पाहिजे ना, एक तर आयोनायझिंग पॉवर माहिती पाहिजे, आयोनायझिंग पॉवर. आयोनायझिंग पॉवर सगळ्यात जास्त कोणाची असते बेटा, तर आयोनायझिंग पॉवर बघा मी लिहितो, आयोनायझिंग, आयोनायझिंग पॉवर, आयोनायझिंग पॉवर ही कोणाची जास्त असते सर, आयोनायझिंग पॉवर म्हणजे एनर्जी देणे. ठीक आहे ना, सगळ्यात जास्त कोणाची असते, अल्फा पार्टिकलची. त्याच्यानंतर कोणाची असते सर, बीटा पार्टिकल. त्याच्यानंतर कोणाची असते सर, गामा पार्टिकल. आलं का लक्षात. ठीक आहे, आयोनायझिंग पॉवर तुम्हाला. त्याच्यानंतर ऑर्डर अजून कोणाची सर, पेनिट्रेटिंग पॉवर. पेनिट्रेटिंग पॉवर, पेनिट्रेटिंग म्हणजे काय, की बॉडीमधून किंवा एखाद्या मटेरियलमधून कोण किती पेनिट्रेट करेल. तर पेनिट्रेटिंग पॉवर जी आहे ना, ती सगळ्यात जास्त कोणाची असते सर, तर सगळ्यात जास्त असते बेटा गामाची. याचा ठीक उलटा असतो, गामा 1 नंबर, गामा 1 नंबर, बीटा 2 नंबर, अल्फा 3 नंबर. ही ऑर्डर तुम्हाला माहिती पाहिजे. बाकी याच्यात असा प्रश्न येतो, मग एक काय असा प्रश्न येतो सर, की मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डमुळे कोण डेव्हिएट होतं, तर हे दोघं तर डेव्हिएट होतात, अल्फा बीटा दोन्ही डेव्हिएट होतात. पण हा जो आहे ना बेटा गामा रेज, गामा रेजचा अजून एक प्रॉपर्टी आहे, काय प्रॉपर्टी आहे, नो डेव्हिएशन, नो डेव्हिएशन इन इलेक्ट्रिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड. सर असं का बरं, कारण बेटा हा फोटॉन असतो, फोटॉन, फोटॉन असल्यामुळे याच्यावर चार्ज किती असतो सर, 0 असतो. बस एवढंच आहे, अजून काही नाही याच्यामध्ये, अजून काही नाही आहे ना, अजून बिलकुल काही नाही याच्यामध्ये. मोर दॅन इनफ आपण अल्फा बीटा गामा इमिशन थोडं डिटेलमध्येच कव्हर केलंय. व्यवस्थित न्यूमेरिकल सोडवा, PYQ सोडवा, काही डाऊट असेल, काही कमेंट, काही फीडबॅक असेल तर शेअर करा. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण भेटू आणि पुढच्या लेक्चरला न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिजन आपण करू. ठीक, बाय बाय.